सर्वांना नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण ग्रंथ हेच आपले गुरु या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यानिमित्त या इन्सानियत नावाचा माझा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे 2024 मध्ये. त्याच्यातली किताबे म्हणून कविता आहे. किताबे आणि पुस्तकं याच्यावरती बऱ्याच लोकांनी कविता लिहिलेल्या आहेत. ही पण माझी पण तिसरी कविता आहे त्याच्यावरची. ही कविता मी आपल्यासाठी सर्वांसाठी वाचतोय. किताबें किताबें खुशी देती है, किताबें गम देती है, किताबें हंसी देती है, किताबें प्यार देती है, दोस्त देती है, दोस्ती देते हैं, सहारा भी देती है, पहरा भी देती है, किताबें पढ़ना सिखाती है, किताबें लड़ना सीखती है, लड़ना सिखाती है, चढ़ना सिखाती है, लेना सिखाती है, देना सिखाती है, जीना सिखाती है, मरना भी सिखाती है। किताबें पिलाती है, हिलाती है, सुलाती है, मिलाती है और खिलाती भी है। किताबें अंधेरा मिटाती है, धीरज जुटाती है, दिमाग बिगाड़ती भी है, दिमाग सुधारती भी है, दिमाग ठिकाने रखती है, दिमाग तेज करती है। किताबें सब कुछ देती है, तो किताबें अपनी गुरु है। थोड़े सयानी दोस्त, थोड़े प्यारे रिश्ते, कुछ अच्छे फरिश्ते और थोड़ी किताबें, इतनी सी जिंदगी के लिए इतना थोड़ा बस है ना यार, काफी है। तो किताबें सब कुछ देती है. ग्रंथ आपला हा आजचा विषय आपल्या विभागाचे प्रमुख डायरेक्टर संचालक डॉक्टर कृष्णात पाटील यांनी योजलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या या अतिशय चांगल्या दिवशी हा कार्यक्रम आपण सगळा आयोजित करतोय. खरं तर दूरशिक्षणामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते एका अर्थाने एकलव्य असतात. आपल्या आपल्या प्रांतात जे जे सापडेल ते शोधून मिळवत असतात. पण आता डिस्टन्स एज्युकेशन, दूरशिक्षण, हे लोक त्यांची एकलव्याची भूमिका अधिक सोपी करतायत. त्यांना वेगळ्या प्रकारे चांगल्या तज्ज्ञांच्याकडून सिम दिलं जातंय, स्टडी मटेरियल दिलं जातंय. मी ज्यावेळी एक्सटर्नल विद्यार्थी म्हणून या विद्यापीठात काही पदव्या घेतल्या त्यावेळी सिम हा प्रकार नव्हता. बाजारात वेगळ्या लोकांच्या नोट्स मिळायच्या, विशेषतः इंग्रजीच्या बाबतीत. त्यातली काही अगदी आधुनिक मॉडर्न 21st सेंचुरी मधली जी काही पुस्तकं असायची मिळायचीच नाहीत. विद्यापीठात सुद्धा प्राध्यापक त्या पुस्तकाची एखादी कॉपी झेरॉक्स करून ते वाचत असत आणि शिकवत असत. दूर असलेल्या दूरशिक्षणामधल्या किंवा एक्सटर्नल स्टुडंटना कुठेतरी कशातरी नोट शोधाव्या लागायच्या. काही लायब्ररीतून वेगवेगळी पुस्तकं मिळायची. आता दिवस चांगले आलेले आहेत की या विभागानं एक सक्षम अशा प्रकारचं कंटेंट डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन अँड कंटेंट डिस्ट्रीब्युशन हे सर्व अर्थानं इफेक्टिव्ह केलेलं आहे. आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफिसर्स, ऑल डायरेक्टर अँड ऑल पीपल दोज वर्क. ही एक प्रकारची सेवा देतोय आपण या विद्यार्थ्यांना. कारण जो दूर विद्यार्थी आहे त्यालाच त्याची महती कळते. हे विद्यापीठ त्यावेळी आमच्यासाठी फक्त 2 रुपयामध्ये लायब्ररीत बसण्यासाठी एक लायब्ररीचं कार्ड देत असे. ते कार्ड म्हणजे आम्हाला परदेशात जाण्याचा पासपोर्ट मिळाला की काय इतका आनंद व्हायचा. कारण लायब्ररीत येऊन 10 तास 8 तास असा अभ्यास करायला मिळायचा. म्हणजे पुस्तकाचं महत्व किंवा स्टडी मटेरियलचं महत्व जे आहे, पुस्तक आजचा जो दिवस आहे, ग्रंथ आपले गुरु. ज्यावेळी आपण आपल्या गुरूंच्या बरोबर शिकतो किंवा गुरूंच्या पायाशी शिकतो, गुरूंच्या सहवासात शिकतो, हे सर्व गुरु आपल्याला आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात भेटतातच असं नाही. काही मुलं त्यांच्या विना शिकत असतात. अशी शिकणारी मुलं अजूनही भारतामध्ये खूप आहेत. आणि मग अशा शिकणाऱ्या, अशा धडपडणाऱ्या सर्व मुलांना, तशा अर्थाने वंचित असलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना पुस्तक हाच एक आधार असतो. पुस्तक हेच एक गुरु असतं. पुस्तक हाच एक सोबती असतो. आणि म्हणून मग
त्या पुस्तकाबद्दल आपण आज बोलतो. काही वेळा गुरु मिळतात, परंतु ते सातत्यानं आपल्याला मिळतात असं नाही. काही वेळा काही काळ आपण शिकतो, पण त्याच्यानंतरही पुढे आपल्याला शिकायचं असतं, परंतु शिकता येत नाही. म्हणजे नोकरी अतिशय महत्वाची असते, त्याच्यामुळे भाकरी महत्वाची असते आणि म्हणून मग त्याच्या पुढे आपल्याला शिकावं लागतं आणि त्याच्यासाठी पुस्तकं महत्वाचे आहे. पुस्तकांच्या बद्दल काही विद्वान माणसं म्हणजे काही लोक काय बोलतात पहा, म्हणजे पुस्तकं, आजचा जो विषय आहे तो ग्रंथ आपले गुरु हे का असतात. हिंदीमधले एक जाणेमाने मूर्धन्य साहित्यिक ज्यांना आपण म्हणतो, मुंशी प्रेमचंद, ते काय म्हणतात बघा पुस्तकाच्या बद्दल. साहित्य और पुस्तके समाज के आगे चलने वाली मशाल है. उस मशाल में, उस मशाल के साथ जो मशाल प्रकाश देती है, उस प्रकाश में चलना है सभी को. तो पुस्तकें सब कुछ है, मशाल मशाल है. अध्ययन करता छात्र या पाठक जो भी है, उनके लिए ये एक अवसर है. महादेवी वर्मा काय म्हणतात का, मनुष्य की अकेली यात्रा में सबसे निष्ठावान मित्र और गुरु किताबें है. महादेवी वर्मांचं खूप मोठं लेखन आहे. ज्ञान बांटना, प्रकाश फैलाना, अंधकार मिटाना, रोशनी फैलाना, ये महत्वपूर्ण काम किताबें हमेशा करती है. समकालीन याच्यातले हिंदीमधले एक लेखक कुंवर नारायण काय म्हणतात पहा, आधुनिक दौर से किताबें हमें सूचना और ज्ञान के बीच का अंतर समझाती है. इंफॉर्मेशन क्या है और नॉलेज क्या है, सूचना क्या है और ज्ञान क्या है, और ज्ञान के आगे क्या है, ये किताबें समझाती है. पढ़ना और सोचना और अपनी सोच से चेतना चेतना पाना, ये पुस्तके सिखाती है. अशोक वाजपेयी म्हणून अलीकडचे लेखक आहेत, ते काय सांगतात पहा, डिजिटल युग में ग्रंथ मनुष्य की चेतना को बचाए रखना ये काम करता है. कहीं गुम हो गए हो तो उचित रास्ता बताने का किताबें काम करती है. पुढचं रामधारी सिंह दिनकर म्हणून एक प्रसिद्ध कवी होऊन गेलेले आहेत. ते राष्ट्रकवी पण असतील काही काळ, मला वाटतं. हे आम्हालाही शिकवायला होते 11वीच्या याच्यामध्ये लॉंग बॅक. त्याच्यामध्ये अक्षर अक्षर में दीप जलाए, शब्द शब्द ज्ञान का बोध कराए. आणि राधाकृष्णन आपले महागुरु जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, पुस्तके ऐसा माध्यम है जिनके द्वारा विभिन्न संस्कृति, विभिन्न विचार, विभिन्न युग, विभिन्न महानतम लोग, इन सबसे अपनी दोस्ती बनाते हैं ये किताबें. तो किताबें खुद बातें नहीं करती, लेकिन आपको बातें करने के लिए ऊर्जित करती है. तो किताबों का ये जो महत्व है, ये बहुत बड़ा महत्व है. जिसके पास किताबें हैं और वह आदमी हमेशा के लिए हर दिन, हर पल नहीं, हर दिन कुछ अक्षर पढ़ता है, तो बाद में जाके उसके हाथ में कुछ स्किल्स, कुछ कुशल आते हैं और उस कुशल के साथ वो जो कुछ बनना चाहता है वो बन सकता है. पुस्तकांच्या या विश्वामध्ये आपण ज्यावेळी जातो, त्यावेळी ग्रंथ आपले गुरु ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी आपल्याकडे काही, यांना का म्हणायचं गुरु, आपल्याकडचे मराठीमध्ये असलेले काही साहित्यिक, हिंदीमध्ये असलेले काही साहित्यिक, या सर्व साहित्यिकांनी आपल्याला जे लिहिलेलं ज्ञान आहे, जी पुस्तकं आहेत, आपण सर्वांनी त्यातली, म्हणजे त्या त्या विषयातल्या लोकांनी, म्हणजे माझा असा एक विचार आहे, मी तो मांडतो बऱ्याच वेळा, की जो माणूस आपल्या विषयाचं अध्ययन करतो, त्या विषयाची किमान देशपातळीवरती प्रिय असलेली अशी त्या लेखकाची पुस्तकं त्याच्याकडे असावीत. आणि वेगवेगळ्या पत्रिका आणि पिरियडिकल्स जी निघतात त्या त्या विषयाची, त्याचीही सबस्क्रिप्शन 2-3 त्याच्याकडे असावीत. कारण ही सबस्क्रिप्शन्स, ही पुस्तकं तुमच्या सोबत सदैव असणं म्हणजे तुम्ही शिकत आहात आणि ही पुस्तकं तुम्हाला मेंटरिंग करतात. दे आर मेंटर्स, दे आर गाईड्स. म्हणजे हे सगळे लोक आपल्याला वेगळ्या प्रकारे, म्हणजे आता मी माझ्या टेबलवर ज्यावेळी पुस्तकं असतात,
बेडसाईडला काही पुस्तकं असतात, नेहमी जिथे अभ्यासाला बसतो तिथे पुस्तकं असतात आणि ती पुस्तकं वारंवार वेगवेगळ्या वेळी मी वाचत असतो. आता मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये तिन्ही भाषात मी वाचतो. इंग्रजीचा शिक्षक असलो तरी मराठीत वाचतो. आता मराठीमध्ये आपल्याकडे मला भावलेले जे हे आहेत त्यांचे ग्रंथ आपण जर पाहिले, काय देतात पुस्तकं? ययातीसारखं पुस्तक ज्यावेळी आपण वाचतो वि स खांडेकरांचं, वि स खांडेकर हे आपल्या महाराष्ट्रातले असे लेखक होऊन गेले, ते देशाच्या पलीकडे गेले. त्यांची पुस्तकं अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली. कथा, रूपक कथा, दीर्घकथा, लघुकथा, कविता, नाटक, कादंबरी, व्यक्तिचित्र असा कोणताही साहित्य प्रकार खांडेकरांनी सोडला नाही आणि ज्या ज्या प्रकारे ते लिहिलं त्यांनी ते उत्तम दर्जाचं लिहिलं. ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री म्हणजे जवळजवळ सगळे पुरस्कार वेगवेगळ्या विद्यापीठांच्या, आपल्या विद्यापीठाच्या डिलीट अशा सगळ्या गोष्टींनी सन्मानित झालेले हे लेखक आपल्या कोल्हापूरचे, आपल्या इथे त्यांचं आपण दालन पण केलेलं आहे. आता त्यांची ययाती ही आपण किमान त्या भाषेतली काही आपण भारतीय म्हणून किंवा आपण हिंदी भाषिक म्हणून, मराठी भाषिक म्हणून किंवा इंग्रजी शिकत असलो तरी काही पुस्तकं वाचायला पाहिजे. ययाती का वाचायचं? तर ययाती हे पुराण कालातील एक रूपक आहे. म्हणजे तो पुराण पुरुष आपण म्हणू किंवा त्यापूर्वी खूप पूर्वी झालेली एक व्यक्तिरेखा आहे. त्या व्यक्तिरेखेचा वापर करून खांडेकर आपल्याला काय संदेश देत आहेत की ययाती अजूनही आजच्या काळाला रिलेव्हंट किंवा आजच्या काळाला जुळणारा अशा प्रकारचा विचार कसा आहे. ययाती हा एक राजा आहे किंवा राजकुमार आहे आणि अत्यंत वासना आणि वासनेच्या आहारी जाणारा किंवा वासनेवरती काबू न पाहणारा अशा प्रकारचा माणूस आहे. आणि मग असा माणूस पुढे जाऊन या माणसाची टोक किंवा त्याची अतृप्त वासना कुठपर्यंत जाते. ज्यावेळी तो वृद्धत्वाकडे पोहोचतो त्यावेळी त्याला त्याच्या मुलाकडे त्याचं तारुण्य उसणं मागावं लागतं. म्हणजे माझ्या वासना, माझ्या तृप्ती अजून झालेलं नाहीत, मी अतृप्त आहे वासनेच्या बाबतीत. म्हणजे मनुष्य प्राणी हा वासना, विकार, वैषम्य, वैचित्र्य यांनी भरलेला आहेच, पण त्याच्याबरोबर त्याची काही वेगळी वैशिष्ट्य पण आहेत. इन्सान बनना है, माणूस व्हायचा असेल, माणुसकी जपणारा माणूस व्हायचा असेल तर काय टाकलं पाहिजे. या ते आपल्याला संदेश देते की तुम्ही तुमच्या अमर्याद वासना या तुम्ही कंट्रोल केल्या पाहिजे आणि या तुम्ही कंट्रोल करता त्यावेळी तुम्ही काबू पाहता त्यावेळी तुम्ही पुढे काहीतरी करू शकता. महाभारतातल्या काही व्यक्तिरेखा ज्या आहेत त्याच्यामध्ये कुणी रागावर कंट्रोल करू शकत नाही, कुणी कपट करण्यावरती कंट्रोल करू शकत नाही, ययाती त्याची वासना कंट्रोल करू शकत नाही. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा तोच ययाती आपल्याला दिसतो एखाद्या खरात नावाच्या माणसाच्या रूपामध्ये. म्हणजे अनेक माणसांचा, अनेक स्त्रियांचा भोग घेऊन सुद्धा ज्या माणसाची वासना तृप्त होत नाही या माणसाला माणूस म्हणायचं, हैवान म्हणायचं की काय म्हणायचं. आणि मग ययाती मधला संदेश आहे की माणसाने आपल्या वासनेवरती, आपल्या तृप्तीवरती, आपली जी हाव आहे त्याच्यावरती वेगळ्या प्रकारची, त्याच्यावरती वेगळा माणूस म्हणून मात करायला पाहिजे. अशी मात करताना ही कादंबरी वाचल्यानंतर, मनापासून वाचल्यानंतर प्रत्येक माणसाला वाटतं की अरे मी तर कुठल्या वासनेच्या आहारी गेलेलं नाही ना. मग ती विषय सुखाची वासना असेल, दारू पिण्याची वासना असेल, सत्तेची वासना असेल, ही ज्यावेळी सगळी आपल्या पुढे येते त्यावेळी ययाती आपण जर वाचली तर ययाती एक संदेश देते. ऑल काइंड ऑफ, हर तरह की वासना, हर तरह की लालच, हे सगळंच माणसाला उद्ध्वस्त करणार आहे. आणि मग त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आपण इंग्रजी साहित्यात जातो त्यावेळी शेक्सपियरची पात्र आपल्याला भेटतात. शेक्सपियर हा एक जगातला अद्वितीय अशा प्रकारचा लेखक होऊन गेलेला आहे. त्याच्या ट्रॅजेडीमध्ये, शोकांतिकेमध्ये तो शोकांतिका लिहितोय. तो त्या पात्रांची शोकांतिका नाही, ती मानवी
जीवनामध्ये वेगळ्या अर्थाने जगणाऱ्या सर्वच माणसांच्या त्या शोकांतिका आहेत. ट्रॅजेडीज रिटन बाय शेक्सपियर. आता त्याच्यामध्ये हॅमलेट नावाचा माणूस आहे, अथेल्लो नावाचा माणूस आहे, किंग लिअर नावाचा माणूस आहे, मॅकबेथ आहे, हे सगळे असे नायक आहेत शेक्सपियरच्या या सगळ्या नायकांच्या मध्ये. हे सगळे नायक सर्वांग सुंदर, सर्वगुण संपन्न आहेत एक्सेप्ट वन. शेक्सपियरच्या ट्रॅजेडीमध्ये शेक्सपियरनी या सगळ्या नायकांच्या पात्रामध्ये, व्यक्तिरेखेमध्ये एक अवगुण ठेवलेला आहे, जो पूर्वीच्या राजांच्या मध्ये होता. शेक्सपियरने त्याच्या पूर्वीचं म्हणजे 15व्या-16व्या त्याच्या पाठीमागचं, आपण आता 4 वर्षाच्या पाठीमागे 400 वर्षाच्या मागे बोलतोय, तर त्याच्या पाठीमागे असलेलं काही त्यांना अभ्यासलं होतं. आणि त्या काळामध्ये असलेले जे वेगळ्या प्रकारचे राजे, वेगळ्या प्रकारचे योद्धे, वेगळ्या प्रकारचे राजपुत्र, वेगळ्या प्रकारचे सत्ताधीश हे कसे वागत होते, त्यांची चित्रणं आपल्याला दाखवायची आहेत. म्हणून ह्या ट्रॅजेडी त्याने लिहिल्या, सुखांतिका लिहिल्या आणि ट्रॅजेडी शोकांतिका पण लिहिल्या. या शोकांतिकेमध्ये कुणी एक पात्र आहे हॅमलेट सारखं की त्याला निर्णय घेता येत नाही, निर्णय क्षमता नाही. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन बिफोर. म्हणजे माझ्या वडिलांचा खून केलेला जो कुणी आहे त्याचा खून करावा, म्हणजे ज्याच्यामुळे उपद्रव झालेल्या त्या आईला मारून टाकावं का मीच स्वतःला मारून टाकावं, हा संभ्रम त्याला सुटत नाही. बाकी संभ्रम त्याच्याकडे आहे. आणि मग आपण आता अलीकडे म्हणतो की जगामध्ये ती टर्म झालेली आहे, काय तुमचा हॅमलेट झाला काय, म्हणजे काय करावं काय करू नये असं ज्यावेळी माणसं म्हणतात त्यामध्ये ह्याचा हॅमलेट झालाय. जे माणसानं सदसद विवेक बुद्धी वापरून हे नाही, म्हणजे दारू आहे किंवा व्यसन आहे हे माझ्या आयुष्याची आणि काही पुढच्या पिढ्याची राखरांगोळी करणारी गोष्ट आहे, हे मी घ्यायला नाही पाहिजे, याच्यामध्ये संभ्रम असायचं कारणच नाही. पण माणसं त्याच्यात संभ्रम करतात. असू देव, सगळे घेणारे असे कुठे लगेच मरतात, सगळे घेणारे असे कुठे व्यसनी होतात, म्हणून त्याला वाटतं की आपण व्यसन करावं. या संभ्रमातून ते बाहेरच निघत. शेक्सपियरच्या पात्रामध्ये अथुल्य नावाचा एक नट आहे, एक हिरो आहे, अथुल्य नावाचं कॅरेक्टर आहे. त्याला कुणीतरी त्यातला एक विलन इयागो नावाचा सांगतो की तुझी बायको ही चांगली नाहीये, ती वेगळं काहीतरी वागते. हा बघ, हा रुमाल या माणसाकडे सापडलेला आहे, मी तुला आणून देतो तो. आणि केवळ अशा एका सापडलेल्या गोष्टीवरती अथेल्लो डेस्डिमोना सारख्या अतिशय सुंदर, म्हणजे अथेल्लो हा निग्रो आहे तसा, आणि अशा सुंदर या बाईला तो मारतो, आपल्या पत्नीला मारतो. आणि त्यानंतर त्याला कळतं की अरे मी ही चूक केलेली आहे आणि मला या व्हिलननं असं फसवलेलं. या नाटकातला व्हिलन हा जगातला सर्वश्रेष्ठ व्हिलन आहे. म्हणजे त्याला पाहिल्यानंतर कुणीही व्हिलन म्हणणार नाही. म्हणजे तो असं म्हणतानाच म्हणतो, आय एम नॉट व्हॉट आय एम. मी काय आहे तसा मी नाही आहे, माझ्या मार्गावर जाऊ नका, मेरे 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 रास्ते में मत आना, असा तो कायम असा व्हिलन असा सगळा वावरत असतो. या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, ज्यावेळी ही पुस्तक आपण वाचतो त्यावेळी वाचून झाल्यानंतर, त्या पात्राची माहिती घेतल्यानंतर आपल्यालाही प्रश्न पडतो की आपण तर असं संशयाच्या भूताने, आता दररोजच्या पेपरात आपल्याला दिसतं की काहीतरी असा संशय आहे आणि त्यातून एखादा पती आपल्या पत्नीचा खून करतोय. जे जगामध्ये वावरणारी सगळी जी माणसं आहेत, ही सगळी माणसं हव्यासाने, संशयाने, द्वेषाने, या सगळ्या ज्या भावना आहेत, त्या भावना, विकाराच्या भावना ज्या आहेत त्यांनी व्यापलेल्या आहेत. आता जर आपण ग्रंथ वाचलेच नाहीत, शेक्सपियर आपल्याला काय करायचा, म्हणून आपण शेक्सपियर वाचलाच नाही. ययाती आपण वाचलाच नाही, तर ययाती आपल्याला कळणार नाही की ययाती हा म्हणजे वासना कशा कंट्रोल केल्या पाहिजेत आणि का केल्या पाहिजेत, नाही केलं तर काय होतं, हे आपण शिकायला पाहिजे. मग ग्रंथ हे आपले गुरु अशासाठी आहेत की काही वेळा गुरु काही सांगायचं सोडून गेलेलं असो, त्यावेळी पुस्तकं तुम्हाला सांगतात की तुम्ही या पद्धतीने पुढे जायला पाहिजे आणि त्यासाठी हे पुस्तक वाचा. आता ज्यावेळी अशी पुस्तकं आपल्या समोर येतात त्यावेळी हे ग्रंथ आपले सोबती कसे होतात. आता मी 1-2 पुस्तकं वाचतोय. आता मी अलीकडे जी पुस्तकं वाचली आणि वाचतोय अलीकडे, दर वर्षाचा
एक कोटा ठरवतो मी माझ्या पुस्तकांचा, मी काय वाचायचं. आणि त्याच्यातले माझे आवडते वाचक किंवा माझे जे गुरु आहेत, ग्रंथ लिहिणारे सतत, ते ठरलेले गुरु आहेत. म्हणजे माझे जे गुरु आहेत, जे चांगले ग्रंथ ज्यांचे आहेत, ते परत-परत वाचावेत असं. म्हणजे तुकाराम माझे गुरु आहेत, कबीर माझे गुरु आहेत, गांधीजी माझे गुरु आहेत, आंबेडकर माझे गुरु आहेत, बहिणाबाई माझ्या गुरु आहेत. आणि इंग्रजीमध्ये सातत्याने मी ज्यांच्याकडे जातो ते डॅनियल गोलमन आहे, जो भावना कशा अ, भावना कशा असतात आणि त्या कशा तुम्ही राखल्या पाहिजेत हे सातत्याने शिकवणारा एक गुरु आहे. थॉमस फ्रिडमन आहे, तो जगातलं सगळं अर्थशास्त्र, उद्योग, शिक्षण सगळं काहीतरी सांगत असतो आणि तो लेटेस्ट सांगत असतो. म्हणून तो मला आवडतो, तो माझा गुरु आहे. अ, या गुरु अ, पौर्णिमेच्या दिवशी त्यांना सकाळी घरात वंदन करून आलेलो आहे मी. प्रत्यक्ष जे गुरु आहेत इन फिजिकल वर्ल्ड त्यांनाही मी भेटतो. आता अलीकडे 70 पार केल्यानंतर त्यांना न भेटता आधीमध्ये भेटतो. या दिवशीच भेटायला जायचं असं नाही, पण भेटतो. आता आज मी त्यांना दुपारी काही जणांना भेटायला जाईन किंवा फोन करेन. दुसरा एक गुरु आहे, की जो जगावं कसं शिकवतो, तो आहे व्हिक्टर फ्रँकल. त्याच्यावरती मी मध्ये जाताना बोलेन, की तो एक मानसशास्त्रज्ञ होता, डॉक्टर होता आणि हिटलरच्या छळछावणीतून बाहेर आलेले उत्तम पुस्तकं लिहिलेला असा माणूस. एक अमेरिकन ऑथर आहे क्लेटॉन ख्रिश्चनसन म्हणून. त्याची जी पुस्तकं येतील, ती मी चालतो आणि वाचतो. त्यातलं उत्तम असेल त्या वर्षातलं, ते मी घेतो. म्हणजे त्याचं आत्ता माझ्याकडे एक सुंदर पुस्तक आहे. चेंजिंग द DNA ऑफ अमेरिकन हायर एज्युकेशन. आणि त्याच्यामध्ये खूप अशा विद्यापीठांची खूप चांगली माहिती दिलेली आहे. चांगल्या तज्ञांची आणि कुलगुरूंची पण माहिती दिलेली आहे. डॅनियल पिंक नावाचा क्रिएटिव्हिटीवरती लिहिणारा एक लेखक आहे, तो मी वाचतो नेहमी. आणि मेंदू कायम तजेलदार राहण्यासाठी बर्ट्रंड रसेल कधीतरी वाचतो. हे नेहमी मी वाचतो, ती माणसं आहे. आत्ता मी जे वाचतोय ते का वाचायचं, ग्रंथ का वाचायचे? प्रांजळाचे आरसे म्हणून एक पुस्तक 2 खंडामध्ये लिहिलेलं आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनने प्रकाशित केलेलं आहे आणि ग्रामोपाध्ये नावाचे संपादक आहेत. याच्यामध्ये 18 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत. शास्त्राच्या क्षेत्रात काम करणारी, विशेषतः चॅरिटीमध्ये सामाजिक काम करणारी अशी माणसं आहेत. अतिशय उत्कृष्ट निर्मिती केलेली आहे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशननी. आणि हे अलीकडचं आलेलं पुस्तक आहे. ही 2 पुस्तकं मला एका पुस्तकप्रेमी माणसाने अशीच दिलेली आहेत, जी त्यांनी द्यायला नको होती, इतकी चांगली आहे. मग त्यांच्या मोबदल्यात मी त्यांना दुसरी पुस्तकं दिली. याच्यामध्ये 36 माणसातले 18 मी वाचलेले आहेत. ते वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की अरे आपण फक्त नोकरी केलेली आहे आणि पेन्शन घेतो आहोत आणि आता कुठेतरी काहीतरी आपलं दाखवण्यासारखं हे करतो आहोत. आणि ह्या माणसाने काय केलंय, सगळं आयुष्य कुणीतरी व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी वाहिलेलं आहे. कोणीतरी शेतकऱ्यांशी वाहिलेलं आहे, कोणीतरी लहान मुलांसाठी वाहिलेलं आहे, कोणीतरी अपंगांसाठी वाहिलेलं आहे, कोणीतरी वंचित मुलांसाठी वाहिलेलं आहे, कुणीतरी उपेक्षित अशा प्रकारच्या महिला आहेत त्यांच्यासाठी वाहिलेलं आहे. आणि पूर्ण आयुष्य या माणसाने त्याच्यामध्ये घालवलेलं आहे. ही दोन्ही पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्याबाबत काय लिहावं असा प्रश्न पडलाय, म्हणून मी 2 पानं लिहून थांबलेलं आहे, की या पुस्तकांचं परीक्षण करायचं तर त्या माणसांचं परीक्षण कसं करायचं. अशी माणसं ज्यावेळी आपल्यासमोर येतात, आपल्यासमोर ग्रंथ येतात, त्यावेळी आपण किती खुजे आहोत आणि आपल्याला अजून काहीतरी करायला पाहिजे याची प्रेरणा मिळते. पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात नेहमी. पुस्तकं तुमचं ऑडिट करतात. एव्हरी बुक गिव्हज यू युअर, म्हणजे ही काही पुस्तकं तर अशी असतात, की तुमचा MRI काढतात. म्हणजे तुमच्या काय चाललंय तुमच्या मेंदूमध्ये, बॉडीमध्ये ते सगळं सांगतात. हे करायला पाहिजे तुम्ही. इथं दुखणं आहे. इथं काहीतरी गोष्ट अजून तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे. हे प्रांजळाचं आरसे हे पुस्तक म्हणजे प्रत्येक माणसाने वाचावं आणि आत्ममग्न व्हावं किंवा आत्मचिंतन करावं, की अरे आपण काय, यांच्या तुलनेत आपण काय करायचं. आत्ता अगदी अलीकडे माझा जीवन प्रवाह, कोर्स ऑफ माय लाईफ म्हणून एक आत्ता पुस्तक जस्ट वाचून मी संपवलं. म्हणजे या 26च्या आतला तो कोटा होता. हे CD देशमुखांचं पुस्तक आहे. CD देशमुख हे ICS ऑफिसर होते आणि एकाच वेळी ICS ऑफिसर असताना या माणसाने आपल्या काही वर्षाच्या कारकिर्दीमध्ये
या माणसाची हुशारी, या माणसाची विद्वत्ता आणि या माणसाची नैतिकता काय होती पहा, की या माणसाने ICS केल्यानंतर काम करताना हा माणूस ICSचं काम त्यांनी केलेलंच आहे. त्यानंतर ते अर्थमंत्री झालेलेच आहेत. अर्थमंत्र्याचा राजीनामा त्यांनी तडकाफडकी आणि लांबलचक पत्र नेहरूंना लिहून दिलेलं आहे. त्याबरोबरच UGCचे चेअरमन ते राहिलेले आहेत. त्या काळात उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे. दिल्ली विद्यापीठाचे म्हणजे चांगले कुलगुरू आणि खमके कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना देश परदेशात अनेक देशातून भारताची वकिली करण्यासाठी ते गेलेले आहेत. ती वकिली अशासाठी गेलेली आहेत, की माझ्या विद्यापीठांना पैसे पाहिजेत. मला अमुक दिल्लीमध्ये हे बांधायचं विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यासाठी इमारतीसाठी पैसे पाहिजेत. आमच्याकडे अशा प्रकारची मुलं शिकतात, त्यांच्यासाठी स्कॉलरशिप पाहिजे. म्हणून काही कोटी त्या काळात पाऊंड आणि डॉलर्स हे त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेतून आणलेले आहेत, अशी व्यक्ती. आणि आत्ता ज्यावेळी ते वारले, म्हणजे त्यांचं जे पुस्तक आता पुन्हा प्रकाशित केले, साधनेनी प्रकाशित केलेलं आहे, माझा जीवन प्रवाह म्हणून, कोर्स ऑफ माय लाईफ असं. आता ज्यावेळी हा माणूस हे काम करतो त्यावेळी निवृत्तीनंतर पण आपण पेन्शन घेतोय म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे, म्हणून या माणसानी त्या काळामध्ये देशातले 300 जिल्हे त्यावेळी काहीतरी होते, त्यातल्या 290 जिल्ह्यामध्ये आपल्या बिझनेस बरोबर प्रत्यक्ष जाऊन कार्य केलेलं आहे. म्हणजे एक माणूस आपल्या एवढ्याशा करिअरमध्ये काय करतो. आपण ज्यावेळी नोकरी करतो त्यावेळी प्रत्येकाला वाटतं, की मला खूप टेन्शन आहे, मला खूप काम आहे, मी दररोज एक 8 तास येऊन बसतो, म्हणजे मला खूप काम आहे, मला माझे अधिकारी कधीतरी बोलतात म्हणून मला काम आहे. या माणसाने अनेक माणसांना काही गोष्टी पटवून देण्यासाठी तोंड दिलेलं आहे. आणि शेवटी अर्थमंत्री असताना जो राजीनामा दिलाय त्याच्यामध्ये हुशार होते ते खूप. त्यांनी नेहरूंना लिहिलंय, की मी सनदी अधिकारी आहे ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदवीनुसार, त्यांच्या आदेशानुसार, आणि तुम्ही मला मला तुम्ही अर्थमंत्री केलंय, पण मी हा राजीनामा देतोय कारण मुंबई बद्दलचं तुमचं धोरण जे आहे, महाराष्ट्राबद्दलचं तुमचं धोरण आहे, ते मला पटलेलं नाही, ते तुम्ही मान्य केलेलं नाही, तिथे तुम्ही चूक केलेली आहे. असं पत्र मला असलेले ज्या पॉवर्स आहेत त्या पॉवर मधल्या अमुक नंबरानुसार मी तुम्हाला हे पत्र पाठवतोय आणि मी राजीनामा देतो. असा एक अधिकारी, असा एक विद्वान, असा एक अर्थतज्ञ, असा एक शिक्षण तज्ञ एका माणसात असू शकतो, हे वाचून झाल्यानंतर. आणि त्याचबरोबर अमेरिकेतली जोडीदारीन किंवा मैत्रीण लग्न झाल्यानंतर तिथल्या मुलीवरचं त्याचं जे प्रेम आहे, त्या बायकोवरचं प्रेम आहे, त्या वारल्यानंतर दुसरी पत्नी केली त्यांच्यावरचं त्यांचं जे प्रेम आहे, आणि जिथे जिथे काम केलेलं आहे तिथे तिथे काम करताना स्वच्छ कारभार केलेला आहे. अशी नैतिकता जपणारी माणसं, ICS माणसं म्हणून काम करत होती, की आत्ताच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांचा पहिला पाया घातलेला तो माणूस आहे. त्यामध्ये 4-5 ICS ऑफिसर आहेत जे भारतातले ICS ऑफिसर आहेत, पण त्या 4-5 जणांनीच भारत घडवलंय की असं वाटतं आपल्याला हे वाचतं. हे CD देशमुख आपल्याकडचे कोकणातले रोहा म्हणून आहेत, तिकडचे आहेत. आता हे जर वाचलं नाही तर आपल्याला वाटतं की अरे आपण खूप काही करतो आणि आपण अर्ध्या हळकुंड्याने पिवळे होतात असं तसं म्हणतात, की आपल्याला वाटतं की आपण खूप मोठे विद्वान आहोत, 4 पुस्तकं वाचतो. आता त्याच्यानंतर एक पुस्तक मी आता त्याबरोबरच एका मित्राने डॉक्टर भागवत नावाचे एक मित्र, त्याने एका प्लॅटफॉर्मवरती मला बोलावून सांगितलं, त्या मोबदल्यात त्याने दिलेलं पत्र आहे आणि ते मी साधनेत वाचतो. म्हणजे माणसं काय काय करतात. ग्रंथ अशासाठी वाचायचं की काय चाललेलं आहे जगात, किती प्रकारची माणसं असू शकतात, किती उच्च कोटीचं काम ती करत असतात. आपल्या इथे जवळ सांगलीला एक दिलीप शिंदे नावाचे डॉक्टर आहेत. त्यांचं पुस्तक आहे मावळतीचे आकाश, हे साधनेमध्ये आलेले लेख आहेत, त्याचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिलंय, तर डॉक्टर असताना केव्हा तरी त्यांच्या मनात आलं की जे वेगवेगळे लोक, सिनियर झालेले लोक किंवा काही आजाराने ग्रस्त झालेले लोक, डिमेन्शिया, पार्किन्सन यांनी ग्रस्त झालेले लोक, यांच्यासाठी मला सेवा द्यायची आहे, केव्हा तरी त्यांच्या डोक्यात आलं. सांगलीच्या पुढच्याच तिथला खेड्यातला माणूस आहे हा डॉक्टर. आणि वडिलांना सांगितलं हे घर खाली करा, मला इथं
एक नर्सिंग होम, स्टे होम करायचं आहे या लोकांचं. वडील म्हणाले, मग आम्हाला कुठे तू घालवणार आहेस? मग ते वडिलांची स्टोरी सगळी बाजूला ठेवू आपण. पण वडिलांना त्यांनी हट्टानं घर खाली करायला लावलं. आणि आज गेली 10-15 वर्ष जवळजवळ 1000च्या पेक्षा जास्त माणसांना सुखी करून त्यांनी बाहेर सोडलेलं आहे. आणि आज आपली सर्व मिळकत, आपला सर्व अभ्यास, आपलं सर्व ज्ञान हे त्या त्या लोकांच्या वंचितासाठी. आणि मग ते कसे वागतात आणि मग प्रत्यक्ष घरातल्या लोकांच्या पेक्षा, म्हणजे काही माणसं म्हणतात की मुलं येऊन सांगतात त्यांना, मुलं मुली, की आमच्यापेक्षा तुमच्याकडे आमचे बाबा जास्त रमतात आणि सोडायला आलं, मला आहे तिथे परत सोड म्हणून. म्हणजे दुसरं घर, सेकंड होम तयार करणारा असा एक साधा डॉक्टर माणूस आहे. आता हे वाचल्यानंतर आपल्याला कळतं की आपण मग अशा पद्धतीचं काही करतो का? किंवा अशा प्रकारचं जेरॅट्रिक सायन्स काही असतं का? त्याच्यामध्ये काम करणारी लोक असतात का? व्हॉट इज मेंट बाय जेरॅट्रिक्स? म्हणजे त्याला पॅलिएटिव्ह उपचार म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष काही रोग नाही, परंतु मदतीची गरज आहे, अशा प्रकारचं देणारं एक शास्त्र आहे. अशा शास्त्रांचा पण अभ्यास त्याच्यातून आपल्याला कळतो. आणि मग हे पुस्तक आपल्याला सांगतं की असा एक माणूस आहे की दुसऱ्या माणसांचं दुखणं सोपं करतो. दुसऱ्या माणसांचं दुःख बरं करतो. दुसऱ्या माणसांचं काही खुपत असेल ते बरं करतो. आपण बऱ्याच वेळा अशी पुस्तकं वाचत नाही, त्यावेळी इतरांच्या डोळ्यात खुपत असतो. म्हणजे आपणच खुपणं होऊन बसतो बऱ्याच लोकांचं. म्हणजे आपण खुपतंय त्याचं, दुखतंय त्याचं कमी करायचं का आपण खुपत राहायचं? हा आपण आत्मचिंतन करून विचार करतो की अशी माणसं समाजात आहेत. आता अगदी अलीकडच्या ह्याच्यामध्ये मी अ, आपल्याच सरांनी लिहिलेलं, थोडा काळ डायरेक्टर इथं असलेले भोसले सरांनी अप्पासाहेबांच्या वरती लिहिलेलं एक पुस्तक आहे. अप्पासाहेबांनी जे या विद्यापीठासाठी जे काम केलेलं आहे, आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ते पुस्तक वाचावं, असं आहे की एखादा कुलगुरू आपल्या 12-13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय करू शकतो? महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये डायरेक्टर म्हणून, म्हणजे संचालक म्हणून, राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून, एक हिस्टॉरियन म्हणून आणि एक कर्तबगार कुलगुरू म्हणून, म्हणजे या माळावरचे 400-500 किंवा 3-4 हजार लोकांचे तुकड्या-तुकड्याची शेती, ते कसे तुकडे जुळवायचे, त्याचे कुठून त्यांनी काय शोध आणला असेल, त्याच्यानंतर उभा राहिलेल्या इमारती, त्या इमारतीवरती जाऊन उभं राहून त्या काम करणं, आणि दुर्दैवाने शेवटी व्हीलचेअरमध्ये बसावं लागलं त्यांना त्याच्या आजारपणामुळे. असा एक माणूस आपल्या विद्यापीठाचा कुलगुरू होता. एकाच वेळी अनेक भूमिका, आणि एकाच वेळी संशोधक, एकाच वेळी प्रशासक, एकाच वेळी चांगला शिक्षक, एकाच वेळी प्राचार्य. आणि हा माणूस आपल्याला नेमायचा म्हणून मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सांगतायत की आम्ही माणूस शोधत नाही, कारण शोध घ्यायची, शोध मोहीम असायची ना, आता आपण सर्च कमिटी म्हणतो, आम्हाला शोधायची गरज नाही, तुम्हीच आहात. म्हणजे संचालक तुम्हीच, आता इथे राजाराम कॉलेजला प्राचार्य तुम्हीच, आता आम्ही विद्यापीठ करतोय, कुलगुरू तुम्हीच. हे एखादा माणूस आपल्या कामाने काय काय करू शकतो, हे ज्यावेळी माणसं वाचतात, हे ज्यावेळी आपण वाचतो, त्यावेळेला वाटतं की अरे, आपल्याला अशा प्रकारचा एक माणूस या विद्यापीठाला होतं, ज्याने ही आपल्या विद्यापीठाची घडी घातली, आपल्या विद्यापीठाचा आपल्याला अभिमान वाटतो. म्हणजे ज्यावेळी ही अशी पुस्तकं आपण वाचतो, तेव्हा चित्रतपस्वी शांताराम यांचं एक पुस्तक मला एका मित्राने दिलं. आता मला काही लोक मध्ये मध्ये खूप त्रास देतात की याच्यावरती तुम्ही हे लिहायला पाहिजे म्हणून, परीक्षण लिहायला पाहिजे म्हणून. ते म्हटले, बऱ्याच लोकांना विचारलं, पण चांगले प्राध्यापक आहेत चौधरी सर म्हणून, पण म्हटले तुम्ही ते लिहायला पाहिजे. आता लिहायचं मनापासून म्हटल्यानंतर पूर्ण वाचावं लागतं, म्हणजे न वाचता परीक्षण देणारे पण लोक आहेत, पण मी ते वाचून देते. चित्रतपस्वी शांताराम, व्ही शांताराम, या माणसाचं सिनेमा, नाटक, ह्या सगळ्या क्षेत्रातलं जे काम आहे, त्या माणसाने जी नाट्यसृष्टी उभी केलेली आहे, ते वाचताना आपल्याला कोणालाही पटणार नाही की हा माणूस काय काय करत होता देशात, देशाबाहेर, आणि चित्रपट सृष्टीसाठी या माणसानं केवढं योगदान दिलेलं आहे. म्हणजे खूप किताब त्यांना मिळालेले आहेत. हा माणूस आपल्या इथे होता, पण आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाही. म्हणजे चित्रपट म्हणजे काय, त्यावेळी परदेशातून चित्राची ते रील्स इकडे यायचे, सिनेमामध्ये तो नेताना सुद्धा इकडून तिकडे असं काहीतरी मौलिक घेतोय म्हणून माणसं इकडून जायची, मध्ये कोणीतरी काढून घेतील म्हणून. कॅमेरे त्यावेळी नव्हते, कॅमेऱ्याचं हे
स्वच्छ करण्यासाठी, क्लीन करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी अनेक प्रक्रिया करायला लागायच्या. असा तो काळ होता काही दशकापूर्वीचा. त्या दशकामध्ये काम केलेला हा माणूस आहे चित्र तपस्वी. आपल्याकडे आता नॅशनल बुक ट्रस्ट जो आहे, तो बुक ट्रस्ट दरवर्षी काही चांगली पुस्तकं प्रकाशित करतो. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती गाजलेली जी आपल्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये ही व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे NBTने, नॅशनल बुक ट्रस्टने ते उभं केलेलं आहे. त्या बुक ट्रस्टचे चेअरमन हे देशमुख सुद्धा त्या बुक ट्रस्टचे चेअरमन होते. आता ही जी पुस्तकं आपण वाचतो, अशी पुस्तकं म्हणजे मला म्हणतात तुम्ही इंग्रजी मध्ये मध्ये बोलता, लेखनात पण इंग्रजी लिहिता, काही मराठीचे प्राध्यापक रागवतात मला, पण मराठी पण मी वाचतो, हिंदी पण वाचतो. आता अलीकडे जी काही पुस्तकं वाचतोय मी, त्याच्यामध्ये मजेशीर अशा प्रकारची पुस्तकं आहेत. ग्रंथ नेहमी जवळ असावे लागतात. आत्ता परवाच एका लेखकावरती एक छोटीशी नोट मी लिहिली, त्याच्यामध्ये एक 15-20 चांगल्या प्राध्यापकांनी प्रतिक्रिया दिल्या. ग्रेस नावाचा एक कवी आहे, माणिक गोडघाटे नावाचा. ग्रेस वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी कविता संग्रह लिहिलेले आहेत, ललित संग्रह लिहिलेले आहेत, म्हणजे चर्चबेल सारखे, सायंकाळच्या कविता, याच्यासारखं हे सगळं लिहिलेलं आहे. पण आपण सगळेजण विद्यार्थी आहात, शिक्षक आहात. शिक्षक होणार असाल तर तुम्ही एक ग्रेस वेगळ्या पद्धतीने असं अभ्यासायला पाहिजे की मी ग्रेस फक्त कवी म्हणून वाचत होतो, नंतर ललित लेखक म्हणून वाचायला लागलो, आणि नंतर त्याचा म्हणजे जवळजवळ 74 पासून, म्हणजे 73 पासून मी त्याच्या सोबत आहे. त्यानंतर हा माणूस म्हणून आणि मल्टी डिसिप्लिनरी, मल्टी टॅलेंटेड, मल्टी नॉलेज असलेला असा माणूस कसा आहे म्हणून त्यांच्याकडे बघितलं आणि एक आर्टिकल परवा लिहिलेलं आहे मी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं की भाषेचा शिक्षक, कोणत्याही भाषेचा शिक्षक कसा असला पाहिजे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग्रेस आहे. म्हणजे ग्रेस हा ज्यावेळी आपण वाचतो, त्यावेळी ग्रेस वाचताना, ग्रेसचं विशेषतः ललित लेखन वाचताना किंवा कविता वाचताना, तो त्याला उर्दू भाषा कळते आहे असं आपल्याला वाटतं, हिंदी भाषा कळते असं आपल्याला वाटतं, त्याला इंग्लिश तर चांगलंच कळतंय हे आपल्याला वाटतं, त्याला सुफी कळतं हे आपल्याला दिसतं, त्याला गझल कळतात हेही आपल्याला दिसतं, हे दिसतंच. पण त्याच्या पलीकडे जगातले उत्कृष्ट सिनेमे या माणसाने पाहिलेले आहेत, त्याच्यावर तो भाष्य करतो. त्यातले नट त्याला माहिती आहेत, त्यातले दिग्दर्शक त्याला माहिती आहेत, जगातले उत्तम गायक त्याला माहिती आहेत, ते काय गातात त्याला माहिती आहेत, त्या गायनातल्या तऱ्हा त्याला माहिती आहेत. म्हणजे एखादा कवी वेगवेगळ्या क्षेत्रात, चित्रपटाच्या क्षेत्रात, म्हणजे सिनेमा वर्ल्डमध्ये, त्याबरोबरच गायनाच्या वर्ल्डमध्ये, त्याबरोबरच एखादी बॅले डान्स कसा करते, ती काय एक कला आहे त्याच्यामध्ये सुद्धा. त्यानंतर महाभारतातल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातलं व्यासापासून तो पुढे काहीतरी सांगतो, आपल्याला वाटतं की अलीकडचा आणि मागे कुठे गेला हा, तर ते संदर्भ पण तो देतो. म्हणजे पौराणिक संदर्भ आहेत, प्राचीन संदर्भ आहेत, प्राचीन संदर्भ आहेत, आणि जगभर फिरलेला हा माणूस आहे. असा माणूस भाषेचा शिक्षक म्हणून वर्गात शिकवत असेल तर त्याचं पुस्तक वाचल्यानंतर किंवा त्यातलं काही वाचल्यानंतर, तो समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं यातलं किमान आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला एक ऊर्जा मिळते. पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कुणीतरी डिवचतं की ते करताय तेवढं तुम्ही नाही करत, त्यांनी जे केले त्यातलं तुम्हाला नाही कळत. म्हणजे इनग्रिड बर्गमन कोण आहे माहिती नाही आहे तुम्हाला, मग सांगा कोण असलं तर, माहित असलं तर. बॅले डान्सर, बॅले म्हणजे काय सांगा तुम्ही. मग असं आपल्याला सांगायला गेलं तर इंग्लिशचा टीचर असून सांगता येत नाही, पण ग्रेस म्हणतो मी सांगतो तुम्हाला बॅले म्हणजे काय असतं. त्यातला चांगल्या पेंटिंग उत्कृष्ट दर्जाच्या ज्या आहेत, ते पेंटर्स पण, सगळे आर्टिस्ट पण जगप्रसिद्ध त्याला माहिती आहेत. त्याला पिकासो माहिती आहे, व्हॅन गॉग माहिती आहे, आणि तो असा सगळ्या आपल्या पुस्तकातून पेरत असतो. म्हणजे एखादा माणूस किती वाचतो, म्हणजे ग्रंथवेडी माणसं किती असतात, ग्रंथप्रेमी माणसं किती असतात, आणि ग्रंथामध्ये डुंबलेली किती माणसं असतात, अशी ही माणसं आहेत. आणि मग अशी माणसं ज्यावेळी आपण वाचतो, त्यावेळी त्यांची पुस्तकं ज्यावेळी आपण वाचतो, त्यासाठी त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे. म्हणजे मी एक
विशिष्ट अशा प्रकारची विचारधारा म्हणून हे वाचत होतो. म्हणजे ग्रेस वाचत होतो, जी कुलकर्णी वाचत होतो, चित्री खानलकर वाचत होतो, हे सगळं वाचत होतो. पण नंतर नंतर मला कळलं की आपण त्याच्या पलीकडे जाऊन वाचायला पाहिजे. काही पुस्तकं अशी असतात की त्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपण वाचल्या आपल्याला कळतं की आपण साहित्य वाचणं म्हणजेच वाचणं असं समजतो. म्हणजे आता परवा अलीकडे एक पुस्तक मी वाचलं की हेड हंटर नावाचं पुस्तक आहे. म्हणजे ग्रंथ कसे असतात का? आता हेड हंटर हे बऱ्याच जगाला माहिती नाही. हेड हंटर म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांच्या मध्ये, मोठमोठ्या संस्थांच्या मध्ये जी चांगली माणसं आहेत त्यांना हायजॅक करायचं, त्यांना पिकअप करायचं, त्यांना पोचिंग असं म्हणतात आणि त्याला दुसऱ्या कंपनीत आणून सोडायचं. आणि त्या माणसांचे पगार असतात 5 लाख, 10 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 100 कोटी सुद्धा वर्षाची. अशा माणसांची देवाणघेवाण हे हेड हंटर करतात. भारतामध्ये फार कमी हेड हंटर आहेत, 8-10 असतील. आता हा हेड हंटर काय करतो काय? अशी माणसं शोधतो. कशातून शोधतो? वाचतातून शोधतो. कशातून शोधतो? शोधतो वेगळ्या प्रकारे ते कुठं-कुठं बोलतात, काय-काय बोलतात त्यांनी. आता काही हेड हंटर या मीडियाच्या अगोदर पण हेड हंटर असलेले आहेत. तो बोलतो, चांगला संवाद करतो आणि त्याचा पगार काय असतो? ज्या माणसाला ज्या कंपनीत नेमलेलं आहे, त्याला नेमलं म्हणून त्याच्याकडून एक पगार आणि ज्या कंपनीला दिलेला आहे त्याच्याकडून एक पगार. म्हणजे 1 महिन्याचा पगार तो असा 2 ठिकाणावरून घेतो. म्हणजे त्या हेड हंटरचा पगार कोटीत असतो. असे हेड हंटर. मजेशीर पुस्तक आहे. आता हे आपल्याला माहिती नाही की अशा प्रकारचं एखादं पुस्तक आहे ज्याच्यामुळे मोठ्या जॉबसाठी हेड हंटरना भेटावं लागतं आपल्याला. मग हे हेड हंटर कुठून शोधायचे? आपल्याला सहजासहजी आता आता आपल्याला सापडतील. आपल्याला जेमिनीवरती गेलो, ChatGPT वरती गेलो तर आपल्याला ते सापडतील. पण एक काळ होता की हे हेड हंटर सापडत नव्हते. आता गेल्या वर्षामधल्या वाचनामध्ये मी त्याच्या पलीकडच्या वाचनामध्ये टाटायन वाचलं आणि जवळजवळ 10 लोकांना टाटायन भेट दिली. गिरीश कुबेरांनी टाटायन लिहिलेलं आहे. टाटायन वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की टाटाना आपण फक्त श्रीमंत माणूस म्हणून समजलं आहे, परंतु जे.आर.डींच्या पासून किंवा त्याच्याही अगोदरच्या टाटांच्या पासून या सगळ्या कुटुंबाने एवढं मोठं काम देशासाठी केलेलं आहे, जगासाठी केलेलं आहे. आज टाटा फॅमिलीतला कुठलाही माणूस ज्या बाहेरच्या ठिकाणी जातो, त्यावेळी त्यांचं वेगळं स्वागत केलं जातं. ते म्हणतात, बिगेस्ट एम्प्लॉयर इन द वर्ल्ड अँड यू आर कमिंग फ्रॉम दॅट टाटा फॅमिली. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त कामगारांना नोकऱ्या लावणारे लोक म्हणजे टाटा. अनेकांना रोजगार, अनेकांचं आयुष्य उभं करणारं माणूस म्हणजे देश उभं करणारे, देश उभे करणारे व्यक्ती म्हणजे टाटा असं म्हणतात. टाटायन वाचल्यानंतर आपल्याला कळतं. टाटायन वाचल्यानंतर आपल्याला कळतं की TIFR या संस्थेला टाटानी मदत केलेली आहे. टाटा कॅन्सर रिसर्च टाटानी मदत केलेली आहे. IISc बेंगलोर याला टाटानी मदत केलेली आहे. जिथे जिथे मोठ्या मोठ्या संस्था झालेल्या आहेत, ब्रिटिश व्हाईसरॉय आणि त्याच्या व्हाईसरॉय ऐकला नाही भारतातला तर ब्रिटिश क्वीन ऑर किंग प्रिन्स यांच्यापर्यंत संवाद साधून आम्हाला अशा प्रकारची संस्था पाहिजे. त्याच्यासाठी त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी, 55 वर्षापूर्वी आम्ही 25 लाख देतोय. दुसऱ्या राजाला मैत्री केलेली आहे. ते तुम्हाला 100 एकराची जमीन देत आहेत आणि तुम्ही आम्हाला परवानगी द्या. तुम्ही आम्हाला असं म्हणू नका की भारतातले लोक संशोधन कशाला करायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये व्हाईसरॉय नाही म्हणत असतात. असं करून या माणसांनी प्रचंड पैसा आपल्या चॅरिटीसाठी ओतलेला आहे. म्हणजे अगदी ताजमहालची गोष्ट आपण घेतली जिथे टेरर अटॅक झाला, त्याच्यामध्ये तो अटॅक, ती स्टोरी वेगळी आहे सगळी. तर हे बांधताना त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एके ठिकाणी प्रवेश मिळाला नाही 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये, म्हणून मी भारतासाठी एक चांगला नजराणा देणार आहे. आणि म्हणून मग त्यांनी ताजमहाल बांधला. ताजमहालची स्टोरी त्या टाटांमध्ये थोडी आलेली आहे, त्याची वेगळी पण आहे. आणि ही टाटांची सगळी पुस्तकं टाटांच्या मधल्या काम करणाऱ्या लोकांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये तंत्रशिक्षणावरती लिहिलेले लोक आहेत, व्यवस्थापनावरती लिहिलेले लोक आहेत, टाटा कसे पुढे आले त्याच्यावरती लिहिलेले लोक आहेत. उत्कृष्ट पुस्तक आहेत. ती आपलं जे प्रशासक आहेत त्यांनी तरी ती वाचावी अशा प्रकारची पुस्तक आहेत. आता टाटायन वाचल्यानंतर आपल्याला कळतं की हू वेअर टाटास. म्हणजे टाटा पुण्यातून, मुंबईतून, टांग्यातून आणि वाठार वगैरे ह्या रोडवरती हायवेवरून टांग्यातून
पाचगणीला आलेले आहेत, महाबळेश्वरला आलेले आहेत. इथे आपल्याकडे कॉफीचे मळे फुलवता येतील का, इथे आपल्याला ब्लूबेरी घेता येईल का, आणि काही फळं काय घेता येतील, अशा प्रकारे. म्हणजे ही माणसं त्या काळी अशी अफाट माणसं होती, अशी कर्तृत्ववान माणसं, अशी अचाट माणसं, अशी देश उभे करणारी माणसं, ही जर वाचायची असतील तर त्यांची चरित्र किंवा त्यांची आत्मचरित्र हेही वाचायला पाहिजे. म्हणजे साहित्याचा कोणताही प्रकार, आता आमचे लोक स्टोरीज वाचतात, म्हणजे कथा वाचतात, तेही वाचायला पाहिजेत. ही सगळं साहित्य आपल्याला संवेदनशीलता देतं, जाण देतं, जनभान देतं, समाजभान देतं. त्यामुळे हे सगळं चौफेर वाचायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा आपल्याला सीमित करून घेतो. म्हणजे मी काही काळ इंग्रजीला सीमित करून घेतलं होतं. मग हिंदी वाचायला लागलो. मला चांगले गुरु भेटले. प्राथमिक शाळेमध्ये एक पंडितच होते, हिंदी पंडित होते, उनका नाम भी पंडित था. इतके सुंदर शिकवायचे की त्यावेळी त्याने शिकवलेलं ब्रह्मराक्षस का शिष्य, अंधियारा और दीपक, ग्रीटिंग कार्ड और रेशन कार्ड, कलाकार के दिल को ठेस नहीं पहुंचाना, ठेस नावाची एक कथा, ह्या सगळ्या कथा त्या काळात, म्हणजे 11वी मी असताना, मला वाटतं 72ला, मी 72 साली, आज किती वर्ष होऊन गेली. आता मी सध्या अलीकडे माझ्या टीचिंगची गोल्डन जुबली सेलिब्रेट करतोय. 50 वर्ष झाली मी शिकवतोय आता. आणि त्याच्यामध्ये शिकत असतानाच ते हे जे होतं, तर ते पंडित शंकर पोद्दार म्हणजे काय शिकले होते माहिती नाही, पण असं काही शिकवायचे की ते सगळे, म्हणजे निराला असतील, रामधारी सिंह असतील, ते सगळे डोक्यात. त्याच्यानंतर कनबरकर सर म्हणून एक होते, ते भेटले. प्राचार्य कनबरकर आणि हिंदीचे कनबरकर न्यू कॉलेजमध्ये भेटले. ते मला हिंदीत शिकवा म्हणत होते, हिंदीत शिकवा म्हणत होते, पण दुसरे चांगले गुरु भेटले. ते म्हटले आधी इंग्रजी करा, मग हिंदीचा विचार करा. मग त्याच्यानंतर हिंदी भाषिक लॉजमध्ये लोक भेटले, आणि मग त्यांनी सांगितलं की आपको मराठी तो अच्छी आती है या नहीं हमें नहीं मालूम, लेकिन हिंदी तो बिल्कुल अच्छी, आप और तुम में फर्क नहीं जानते, तो हिंदी कैसे पढ़ेंगे हम, नौकरी कैसे देंगे आपको, तो आपको हिंदी पढ़ना है. मग तिथे त्या हॉटेलमध्ये हिंदी थोडं शिकायला लागलं, शाळेत थोडं शिकायला लागलं. मग म्हटलं चला शाळेतलं सोडूया आणि हॉटेलमधलं शिकूया, आणि शाळेत इंग्लिश शिकूया. अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही वाचनाला बांध न घालता, आता जी मी ही पुस्तकं वाचतोय याला बांध अशासाठी घालत नाही मी, की त्यातली जी काही माणसं आहेत, आता तुकाराम परत परत का वाचतो, तुकाराम आता मी वाचतोय तो अशासाठी वाचतोय. त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे इथे, थोडं वाचून पण दाखवणार आहे. किती ग्रेट माणसं होती आणि ही काय काय लिहायची, ते पण बघायला पाहिजे आपण. मजेशीर काही लिहायची. तुकाराम अशासाठी वाचतो की तुकारामांचं सगळं वाचन करताना मी आता त्यांच्या ह्याच्यातून शोधतोय की मानसशास्त्र सुरू व्हायच्या अगोदर तुकाराम चित्त या शब्दावरती बोलतायत, मन या शब्दावरती बोलतायत, विकार या शब्दांच्या वरती बोलतायत. आता मानसशास्त्राचा अजून उदय व्हायचा होता त्या काळातला हा भाग आहे. आता त्यांना त्यावेळी हे कुठून समजलेलं आहे, तुकारामांच्या या सृष्टीमध्ये मी प्राणी शोधतो, तर त्यांच्यामध्ये ढेकून आहे, गाढव आहे, खेचर आहे, हत्ती आहे, सगळे प्राणी पक्षी सगळे आहे. वृक्षवल्ली वनचरे आम्हाला सोयरे ते म्हणतच होत. आता हे सगळं विश्व ते किती सूक्ष्मावलोकन करून लिहितायत याचं मला आश्चर्य वाटतं. आणि मग त्याला धरून ते मानवी जीवनावरती त्याचा वापर करतायत. म्हणजे एका बाजूला हे जीवन आहे आणि एका बाजूला मानवी जीवन आहे, आणि मग मानवी जीवनावरती प्रहार करताना ते काही प्राण्यांच्या उपमा देत आहेत, ते काही वेगळ्या वेगळ्या म्हणजे दोष आहेत त्यांचा वापर करतायत, आणि मग तुकाराम आपल्याला काही संदेश देत. आता हे संदेश त्या काळामध्ये तुकारामाने जे दिलेले आहेत ते आज सुद्धा लागू आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता पहा, काय काय तुकारामांचं थोडक्यात वाचतो मी. तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे गोडी नवनीताची. आता नवनीत म्हणजे लोणी, म्हणजे लोण्याची चव लागत नाही, तर दारूला चव आहे म्हणतात. आता काय करायचं या माणसाला,
म्हणजे माणसाची जी जिव्हा आहे, जीभ आहे, ती एक बोलण्यासाठी दिलेली आहे, दुसरी खाण्यासाठी दिलेली आहे. आणि म्हणून माणसाने शब्द हे जपून वापरायला पाहिजे, जपून बोलायला पाहिजेत आणि चांगली बोलायला पाहिजेत. जीभ घडवायला पाहिजे. रसना जी आहे आणि त्याच्यावरचे टेस्ट बड्स जे आहेत ते झिजून जाऊ नयेत. एकच गोष्ट सतत सतत खाल्ली आणि प्याली तर ते झिजून जाणार टेस्ट बड. हे त्या काळात तुकाराम आपल्याला सांगतायत. न रुचे गोडी नवनीताची आणि मद्यपाना. गाढवाचे अंगी चंदनाची उटी राखेसह भेटी केली त्याने. आता गाढवाची अंगी चंदनाची उटी काय करायचं? म्हणजे चंदन कोणी लावायला पाहिजे आणि त्या राखेसह भेटीला येते. म्हणजे तुकाराम उकिरड्यावर लोळणारं गाढव किती सूक्ष्मपणे बघतायत. आणि मग ते म्हणतात काय चंदनाची उटी लावून काय करणार, ते तिकडे तिथे जाऊन लोळणार. म्हणजे काही माणसांना कशा पद्धतीने तुकाराम बोलतायत पहा. याच्यामध्ये पुढे तुकाराम किती समाधानी आहेत. न करा रे आता पोटासाठी चिंता, आहे त्या संचिता माप लाव. किती मिळवायचं, किती पैसे साठवायचे, किती झाले, किती व्याज मिळतंय, कुठं जास्त मिळतंय, जास्त मिळालं तर लवकर किती कधी दुप्पट होतंय. आता तुकाराम म्हणतात की आता झालं पुढे झालं, आता आहे त्याला माप लावा, म्हणजे द्यायला सुरुवात करा. म्हणजे तुकाराम हा व्यवहारी जीवन जगलेला पण अत्यंत विद्वान असलेला असा विद्वान संत आहे. आणि असा विद्वान संत त्याची गाथा किंवा त्यांचे अभंग आपण प्राचीन आहे म्हणून किंवा आपल्याला अभ्यासाला लावलेले नाहीत म्हणून किंवा मी मराठीचा प्राध्यापक नाही म्हणून मी वाचणार नाही. मराठीचा प्राध्यापक नसलास तरी बाबा मराठी माणूस तर आहेस ना, महाराष्ट्रात तर राहतोस ना, वाच की 2 पानं तरी वाच ना त्याच्यातली. म्हणजे तुझा आहे तो तुकाराम, तुला शहाणं करायला काहीतरी शिकवतो. तू जरी म्हणत असलास तू शहाणा आहे, तू म्हणतोस त्याच्या पलीकडे अजून खूप शहाणपण आहे, हेही तुकाराम तिथे सांगतात. आता ज्यावेळी हे आपण सांगतो त्यावेळी तुकाराम आणखीन पुढे काय सांगतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवस करून पुत्र होत असतील तर बाबानो मग लग्न कशाला करायला पाहिजे. किती सोपं सांगतायत, तरीही माणसांना कळत नाही. त्या काळापासून आजकालच्या काळापर्यंत मुलगा का मुलगी शोधतायत आणि त्याचे आपल्याला अपराधी सापडतायत, त्याची नको त्या गोष्टी करणारे लोक पाहतायत आणि पुत्र झाला नाही म्हणून बायकोला हाकलणारे असे पण पती आहेत. त्या सगळ्यांसाठी तुकाराम हे सांगतायत. आणि त्याच्या पुढे तुकाराम काय सांगतायत, जन धन तन तृणासमान. जन धन न तृणासमान. आता हे तुकाराम मी ज्यावेळी बघतो त्यावेळी तुकाराम मी त्यांना संत म्हणत. ते समुपदेशक आहेत, ते मानसशास्त्रज्ञ आहेत, ते पर्यावरण तज्ञ आहेत, ते वर्तन व्यवहार तज्ञ आहेत, म्हणजे बिहेवियर सायंटिस्ट आहेत ते. इज सायकोलॉजिस्ट, ही इज काउन्सिलर. मग हे आपण तो माणूस शोधणार की नाही. म्हणजे त्या साहित्यामधलं काही वाचून, म्हणजे मी आता त्यांचं लिस्ट काढलेली आहे, किती प्राणी, पण अजून ते इतकं वाचायला पाहिजे की अजून सगळं नोंदवायला पाहिजे. आता यादी काढली त्याच्यामध्ये 100च्या वर प्राणी झालेले आहेत. आणि हे शब्द जे आहेत, चित्त हा शब्दच किती वेळा आलेला आहे असं मी अभ्यास करतोय त्याचा. कारलेली काहीतरी काहीतरी मी वाचतो. ह्या डायरीत एक, ह्या डायरीत गांधी आहेत, त्या डायरीत तुकाराम आहेत, त्या डायरीत ग्रेस आहेत. आता त्यानंतर कुठे डायऱ्या जातील मला माहिती नाही. मुलं माझी काय करणार आहेत. एक वाचणार आहे, मग कुणाला तरी त्या द्यावे लागतील. मी माणसं आता शोधायला लागले, कुणाला कुठलं पुस्तक कुणाला द्यायचं, लायब्ररी कुणाकुणाला वाटायची, त्याची पण एक यादी करायला लागली. म्हणजे ही माणसं आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी ही माणसं वाचल्यानंतर त्यांची पुस्तकं, ग्रंथ आपले गुरु, ग्रंथ आपले गुरु का म्हणायचं, तर गुरु जो काही सांगतो त्याच्यानंतर जे काही राहून जातं सगळं आयुष्य जगण्यासाठी, त्याच्यामध्ये तुमचा वर्तन व्यवहार आहे, त्याचा तुमचा पैशाचा लोभ आहे, त्याचं तुमचं विषय वासना आहेत, त्याचं तुमचं प्रगती करण्याचं आहे, धनसंचय त्याचे, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्याला ज्या लागतात त्याला सांगणारे बाजारातले लोक आहेत. आता त्याला बाजारातले लोक जे आहेत त्याला इन्फ्लुएन्सर म्हणतात. ते एका तासाला किंवा एका मिनिटाला काही हजार घेतात. आता ते न घेता पुस्तकं घ्या आणि वाचा ना. मग इथे इथे घेऊन वाचत नसाल, आता लोक म्हणतात की महाग आहे तो पुस्तकं, कशाला वाचायची.
मग तू एक वाच आणि दुसऱ्याचं एक वाच, त्याचं आदला बदल कर, तिघे मिळून एक पुस्तक घ्या, चौघे मिळून एक पुस्तक घ्या, 10 जण मिळून एक पुस्तक घ्या आणि आळीपाळीने वाचा, पण वाचा ना. लोक म्हणतात वाचनाला, लोक सांगतात. काही लोक म्हणतात वाचायला वेळ नाही हो. मग कशाला वेळ आहे? झोपायला वेळ आहे. 8 तास काही लोक म्हणतात, मी 9 तास झोपतो बाबा. एक जण मला 12 तास झोपणारा माणूस पण भेटलेला आहे. एक 14 तास भेटलं, पण दुर्दैवाने माझा मित्र आहे. आता काहीच करत नाही. हे झोपूनच पास झालेला आहे. म्हणजे इंग्रजीचा शिक्षक आहे. खूप चांगला शिक्षक आहे. चित्रकार. फक्त झोपून पास झालेला आहे. अति झोपेने माणूस बाद होतो, हेही वाचायला पाहिजे. हाऊ टू स्लीप याच्यावरती पण पुस्तक आहेत, हेही वाचायला पाहिजे. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? या सगळ्या याच्यामध्ये हे जे सगळे लेखक आहेत, या सगळ्या म्हणजे गाथा असेल, महाभारत पण आपण वाचा. आता आता अलीकडे एक मला माझ्या गुरुनी पुस्तक दिलेलं आहे. माझ्याकडे माझे गुरु माझ्यापेक्षा 10 वर्षांनी सिनियर आहेत, मॅनेजमेंटचे गुरु आहेत. ते आले. मी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे गुरु केलेले आहेत. व्यवस्थापनासाठीचे गुरु वेगळे आहेत, इंग्रजीसाठीचे गुरु वेगळे आहेत, कसं वागायचं त्याच्यासाठीचे गुरु आहेत, तंत्रज्ञानासाठी कृष्णात वगैरे असे गुरु आहेत. आणखीन एक कडाकणे सर म्हणून आहेत. म्हणजे तंत्रज्ञानातला आणखीन प्रगत काय आहे ते मी वयानं लहान असले तरी त्यांच्याकडून घेतो. विषयनिहाय असे गुरु केले आहेत आणि वेगवेगळ्या कारणासाठी. हे गुरु माझ्याकडे आले आणि त्याने मला परवा प्रश्न विचारले. 3 प्रश्न विचारले. तुम्ही परवा 1 वर्षापूर्वी एक असं व्याख्यान दिलेलं आहे, की सुखदुःखाच्या पलीकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही अ, अ, कुठली तरी एक फिलॉसॉफिकल शब्द वापरलाय. त्याला वेगळे एक फिलॉसॉफर्स आहेत असे आणि त्याचा शब्द वापरला तुम्ही, तो मला माहिती नाही आणि सांगा बघू, असं तुम्हाला करता येतं का? असं तुम्ही केलंय का? सुख-दुःखाच्या पलीकडे तुम्ही दिलंय का? स्थितप्रज्ञ तुम्ही झालेला आहे का? तर मी म्हणालो, "कधी कुठं वाचलंय?" ते तुम्ही एका बोर्डिंगमध्ये कुठल्यातरी गेला होता आणि तिथं बोललाय तुम्ही. पेपरमधलं कात्रण मी काढून ठेवलेलं आहे तुमचं. तर मी मग ह्याच्या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 1 4 प्रश्न विचारायला आले होते. मग ते म्हणाले, "मी नाही हे मी त्याच्या पलीकडे गेलेलो नाही. मग कधी जाणार ते सांगा आणि मग भाषणात बोला. तोपर्यंत भाषणात बोलू नका." दुसरा प्रश्न त्याने मला सांगितला, की एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफी जी आहे त्याच्यावरती तुम्ही कुठेतरी बोललाय. एक्झिस्टेन्शियलिझम वरती काहीतरी तुम्ही बोलू शकता काय? मग त्याच्यावरती बोलून त्यांना उत्तर दिलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुम्ही एकच एक अशा प्रकारची विचारधारा पकडत नाही असं मला दिसतंय. कधी डावे आहात, कधी उजवे आहात. कधी खूप जहाल बोलता, कधी खूप मवाळ बोलता. अ, हा तुमचा वर्तन व्यवहार चुकीचा आहे का बरोबर आहे? तर म्हटलं मी असा अभ्यास केलेला नाही. पण असेल होत असं कधी-कधी. मग तसं होऊ नका, विचारधारा पकडा. म्हणजे तुम्ही हे मानत नाही म्हणता, अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये काम करता आणि कधीतरी मंदिरात पण जाताना तुम्ही दिसता. मग मंदिरात कसे जाता? तर मंदिरात मिसेससाठी जातो, त्यांना आत सोडतो आणि मी दारात थांबलेला असतो. त्यांचं चप्पल राखण्यासाठी. मग चांगली गोष्ट आहे म्हणजे. म्हणजे आता म्हटलं माझे प्रश्न संपले. तुम्हाला 3 पुस्तकं द्यायला मिळाली. त्यात मॅनेजमेंटचं पुस्तक दिलंय ते मी आज जवळ-जवळ 40-50 लायब्ररीज मी उलत्या-पालत्या केल्यात. त्याच्यामध्ये ते पुस्तक सापडलं, असं पुस्तक त्याने दिलंय. अगदी सुरुवातीच्या काळात ग्रीक, रोमन त्या काळात लिहिलेलं त्या काळातलं ते पुस्तक आहे आणि त्या काळात राजे कसे वागत होते आणि त्यांच्या चुका आणि गुण आणि अवगुण यांच्यावरचं ते पुस्तक आहे आणि ते व्यवस्थापना. फ्रॉम होमर टू हेमिंग्वे असं पुस्तकाचं नाव आहे. मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम होमर टू हेमिंग्वे. म्हणजे मॅनेजमेंटचे लेसन पण साहित्यावरती आधारलेले आणि त्याच्यातल्या व्यक्तिरेखा त्यांनी सांगितलं. म्हणजे हे पुस्तक तुमच्याकडे नसणार हे मला माहिती आहे. तुमच्याकडे किती पण पुस्तकं असतात. हे पुस्तक तुम्हाला द्यायला आलोय. ते वाचा, त्याच्यावरती काहीतरी लिहा, बोला. हे दुसरं पुस्तक आहे, हे तुमच्याकडे असेल कदाचित, पण तरी पण तुमच्यासाठी मी दिलेलं आहे ते. असलं तर ठेवा, घेऊन जा. तिसरं पुस्तक होतं, हे राजकारणातलं आहे, तुम्ही वाचणार नाही. जयशंकरनी लिहिलेलं आहे, पण परराष्ट्र धोरण तुम्हाला कळलं तर काही वाईट नाही आहे. ते पण ते पुस्तक वाचा. माझं काम झालं, मी निघालो. 3 प्रश्न विचारले, 3 पुस्तकं दिली आणि ते गेले. आता त्याला मी आज भेटायला जाणार आहे. म्हणजे काही वेळा गुरु तुमच्या पुढे असतात. म्हणजे मला मला वाटत नव्हतं, की मी जे वाचतोय मॅनेजमेंटमधलं तितकं आता सर वाचत नसतील. आता प्रत्यक्षात ते असे जगतात. पुस्तकं वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर माणसं कशी जगतात. त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्यावेळी आम्ही चर्चेला होतो.
आणि पलीकडची माणसं विचारतात, आता काय करता तुम्ही? म्हटले मी काही करत नाही. पूर्वी काय करत होता? काहीच करत नव्हतो. म्हणजे एका विद्यापीठाचे हेड होते ते, दुसऱ्या एका विद्यापीठामध्ये डायरेक्टर होते ते, चांगले लेखक आहेत, अध्यात्मावरती खूप चांगलं लिहितात. नाही तरी पण काहीतरी नाही काहीतरी भिक्षुकी इकडे तिकडे काहीतरी करतो तुम्ही. काय नाही बाकीचं. तुम्ही मुलाला विचारा काय ते मुलगा काय करतो ते विचारा हो. म्हणजे माझ्याकडे पैसे किती आहेत विचारा. मी काय करतो तो सोडून देऊया आपण. मुलाला विचारा. तो तो इंजिनिअर आहे त्याला विचारा प्रश्न. म्हणजे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुणालाही सांगितलेलं नाही मी काय पूर्वी करत होतो. असं आपल्याला होता येतं का? नाही. खूप चांगलं वाचलेली माणसं या एका टप्प्याला जातात. आपण कुठेही गेल्यानंतर आपण सांगतो, "अहो, मी विद्यापीठात पूर्वी ऑफिसर होतो." "अहो, असाल हो, आता आमचे ग्राहक आहेत, थांबा पाळीत." म्हणजे सांगून आपण कशाला आपली फजिती करतो? शांत बसावं आपलं. तुम्ही काय बसलाय, कसे बसलाय, कशा पेहरावात आलाय त्यामुळे कदाचित कळेल लोकांना. पण आपल्यामधला अहंकार जात नाही. त्या सरांचं म्हणजे आमटे सर हे जे आहेत त्यांचा अहंकार केव्हाच तरी बोलून काढतात. मला सांगतात ते मी काय अलीकडे काय वाचत नाही. पण मध्येच केव्हा तरी विचारतात, "ही जाहिरात आहे, ही 50 वर्षापूर्वीची अमुक एक जाहिरात होती एशियन पेंटची. त्याच्यापेक्षा चांगली आहे का वाईट आहे? हे सांगणार का तुम्ही?" तसं तुम्ही वाचत नाही म्हणताय ना? मला माहीत असं ते केव्हा तरी विचारणार ते. म्हटलं ही आत्ताची जाहिरात चांगली आहे का? आत्ताच्या जाहिरातीमध्ये त्यातला जे लोगो वापरलेला आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. पूर्वीचा तसा नव्हता. म्हणलं मग ठीक आहे तुम्ही पण वाचताय असं दिसतंय. म्हणजे त्यांना छेडायचं असतं. म्हणजे चांगलं वाचणाऱ्या माणसांची संगत, चांगले ग्रंथ ज्यांच्याकडे आहेत त्यांची संगत. मी आता माझ्याकडे मी नेहमी हर दिन मैं हर हफ्ते मैं चांद को मिलता हूं. मी कुठेतरी सांगतो, "काय करता तुम्ही?" दर आठवड्याला गावात गेलो तर मी चांद बुक स्टॉलला जातो. एक चांद चाचा म्हणून माझे चाचा होते. ते जुनी पुस्तकं द्यायचे. त्या जुन्या पुस्तकांच्या ह्याच्यामध्ये मला सगळे दुर्दैवानं विचारवंत गोळा करून मी आणलेले आहेत. म्हणजे तिथे मला रसेल भेटला, तिथे मला विवेकानंद भेटले, तिथे मला कांट भेटला, तिथे मला आंबेडकर भेटले आणि मला दुःख होऊन मी ती रद्दीत घेतलीत, की आंबेडकरांना रद्दीत कसं घ्यायचं? बर्ट्रांड रसेलची पुस्तकं रद्दीत कशी घ्यायची? आणि त्या दिवशी मी त्याला चांदना आणि आता त्याचा मुलगा आणि त्याचा आता नातू आहे. तिसरी पिढी काम करते तेच. आणि त्याला सांगितलं, की हा व्यवसाय तुम्ही बंद करू नका आणि काही पुस्तकाचं तू मोल सांगू नकोस, मी तुला देतो. पुस्तकाची किंमत बघू. म्हणजे अशी पुस्तकं रस्त्यावर गोळा केलेली काही हजार माझ्याकडे आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर आणि अजूनही ज्याच्या घरात पुस्तकं आहेत, त्या माणसाच्याकडे मला जावं वाटतं. वाचणाऱ्या माणसाकडे मला जावं वाटतं. आणि ह्या सगळ्या माणसांचा अभ्यास करताना ग्रंथ माझे गुरु अशासाठी, की शिकणाऱ्या, शिकवणाऱ्या, प्रशासन करणाऱ्या, टीचिंग करणाऱ्या कुठल्याही माणसाच्या घरी संस्कृती म्हणून किमान काही पुस्तकं असली पाहिजेत. किमान काही ग्रंथ असले पाहिजेत. म्हणजे कबीरदासांचं एखादं पुस्तक असलं पाहिजे, तुकारामांचं एखादं पुस्तक असलं पाहिजे, गाडगेबाबांचं एखादं पुस्तक असलं पाहिजे, शेक्सपियरचं एखादं नाटक तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा मराठीत त्याचं काय असलं तर यायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या भाषेतली काही पुस्तकं आपल्याकडे घरात एक 8-10 पुस्तकं तरी असली पाहिजेत. एखादा तरी पेपर आपल्याकडे असला पाहिजे. ग्रंथ हे आपले सोबती आहेत. तो केव्हाही उलगडता येतो, केव्हाही वाचता येतो. मी आता जी मानसशास्त्रावरची पुस्तकं वाचतो, आता अलीकडे ब्रेनवरती 2-3 पुस्तकं ह्या वर्षात मी वाचली. त्याच्यामध्ये नव्या-नवे शोध येतायत. ते आपल्याला ज्यावेळी कळतात त्यावेळी आपल्याला वाटतं, की अजूनही आपल्याला आपला ब्रेन कसा शार्प करायला पाहिजे. एका बाजूला ब्रेनचं एजिंग सुरू आहे आणि एका बाजूला आय एम थिंकिंग टू शार्पन द ब्रेन. तो होत नाही आता. जशा-जशा पेशी मरायला लागतात, म्हणजे कॉग्निशन ग्रंथ अशासाठी तरी लोकांनी वाचावं, की वाचन रीडिंग इज नरिशमेंट फॉर युअर रीडिंग इज अ काइंड ऑफ नरिशमेंट. ती एक पोषण आहे मेंदूला दिलेलं. ती एक कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटी आणि त्यानंतर तुम्हाला लिहावं वाटतं, त्यानंतर तुम्हाला बोलावं वाटतं, त्यावेळी लेखनासाठीची सामग्री आहे आणि तुम्हाला भाषण देण्यासाठीची सामग्री आहे. ती सामग्री यासाठी तुम्ही वापरली. लिहिणं ही एक आणखीन वेगळी ऍक्टिव्हिटी आहे. जो माणूस दररोज काहीतरी होतो, त्याला सहजासहजी मेंदूचे आजार होत नाहीत किंवा सेल्फ ॲपनिया किंवा काय इतर जे काय असतं निद्रानाश वगैरे असं होत नाही. म्हणजे दररोज काहीतरी लिहितो, हाताने लिहितो. टायपिंग करतो, हाताने लिहितो, पण लिहितो. म्हणजे लिहिणं ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे. वाचणं ॲक्टिव्हिटी आहे, लिहिणं ॲक्टिव्हिटी आहे, बोलणं ॲक्टिव्हिटी आहे. त्यातलं वाचणं आणि लिहिणं ही तर अगदी वेगळ्या प्रकारची आहे.
दिवसाला एका डिक्टेशन मध्ये 2000-3000 चर्चिल सारखा माणूस युद्धात आणि कुठेही व्यापलेला असला तरी तो लिहायला त्याला डिक्टेशन द्यायचा, असा माणूस आपल्याला सांगतो. आणि युद्ध चांगलं केलं म्हणून नोबेल लॉरेट नाही, तर साहित्यातलं नोबेल लॉरेट त्या माणसाला मिळलंय. एकाच वेळी तो पेंटिंग पण काढायचा आणि ते सगळंच विकायचा, व्यापारी होता चांगला. म्हणजे पुस्तकं पण विकायचा, पेंटिंग पण विकायचा, आणि नोबेल लॉरेट. ही माणसं ज्यावेळी आपण त्यांचं काही वाचतो, तो भारतद्वेष्टा होता म्हणून त्याचं काही वाचणार नाही मी असं न म्हणता, चर्चिलही केव्हा तरी वाचायला पाहिजे की कशा प्रकारचा पंतप्रधान तो होता. म्हणजे ग्रंथांचं वाचन, ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. ते अशासाठी की ते आपल्याला वेगळ्या प्रकारचे मंत्र देतात. आणि वेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणजे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून मंत्र नाही. ते काही मंत्र देतात, काही तंत्र देतात, काही शस्त्र देतात आणि काही टूल्स देतात. त्यातली शस्त्र काढून टाकायची, टूल्स वापरायचे, मंत्र तंत्र हेही वापरायचे. आणि या दृष्टिकोनातून आपण विचार करायला पाहिजे. ज्यावेळी असा विचार आपण करू, तरच आपले ग्रंथ हे गुरु होतील. आणि मग जिथे ग्रंथ कमी पडतील तिथे आपल्याला पुढे प्रत्यक्ष गुरुला भेटता येईल. जिथे गुरु कमी पडेल तिथे पुस्तक आपल्याला सांगता येईल. आणि त्याच्यामध्ये पुढे अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस यांचे जे शिष्य एकमेकाशी बोलायचे, त्यावेळी ते सांगायचे, वाय डोंट यू लिसन टू मी. जर प्लेटो अरिस्टॉटलला म्हटला तर त्याला सांगायचे की सर, यू आर ग्रेट, रिअली ग्रेट मॅन. तुम्ही मोठे आहात मला माहिती आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, बट ट्रुथ इज ग्रेटर दॅन दॅट. यू आर व्हेरी डिअर टू मी, बट ट्रुथ इज व्हेरी डिअर टू मी. म्हणजे तुमच्या पलीकडे मला सत्य महत्वाचं. पुस्तकं आपल्याला सत्य शोधन करायला सांगतात आणि आपलं सौजन्य वाढवतात, आपली प्रतिभा वाढवतात. म्हणजे प्रज्ञावंत होण्यासाठी, सौजन्यशील होण्यासाठी, सद्वर्तनी होण्यासाठी, सद्विवेकी होण्यासाठी हे ग्रंथ आपले गुरु आहेत. एकाच वेळी काउन्सिलर, एकाच वेळी गाईड, एकाच वेळी मेंटर, एकाच वेळी सगळ्या गोष्टी हे ग्रंथ करतात. म्हणून ग्रंथांचं जितकं वाचन करता येतील तितकं वाचन आपण करायला पाहिजे. आज आपण या पौर्णिमेच्या दिवशी अजून खूप मला सांगायचं, त्यातल्या काही गोष्टी वाचायच्या होत्या. आपण थांबूया. वेळ संपत आलेली आहे, वेळ संपलेलीच आहे. आपण थांबूया. आपण जे लोक ऐकतायत त्या सर्वांना, ऐकतायत म्हणजे सगळे जे आहेत ते सगळेच ऐकत असणार आहेत. त्या सर्वांना नमस्कार आणि त्यांचे आभार. तुम्ही सर्वांनी मला इथं बोलावलं या ग्रंथ हेच गुरु या विषयावरती मांडणी करण्यासाठी. इतना काफी नहीं कि मैं आपको कुछ मैं गुरु तो नहीं रहा अभी. 15 साल यहाँ आने के बाद मेरे दिल में जो गुरु था वो दिमाग से और दिल से थोड़ा दूर हो गया. फिर भी है वो, अभी जिंदा है, मरा नहीं है, थोड़ा थोड़ा जिंदा है. तो मैं आप सबको शुभकामनाएं देता हूँ इस अवसर पर. बहुत अच्छा एक इवेंट, बहुत अच्छी बात आपने की है. सभी लोगों के लिए शायद वो अच्छी लगेगी. धन्यवाद. सरजी नमस्कार. आपलं व्याख्यान खूप छान झालं. आणि एक महत्वाचा जो विषय मांडला तो मला खूप आवडला की आपल्याकडं विकत घेऊन पुस्तकं वाचण्याचा जो संस्कार आहे ना, तर तो दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. त्या संदर्भानं तुम्ही ज्या कल्पना मांडल्यात ना, की जर का समजा मला एकट्याला शक्य नाही तर दोघांनी घ्यावं, चौघांनी घ्यावं, हे खूप छान वाटलं मला. परंतु आज ते घडताना दिसत नाहीये, तर ते घडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ज्या माणसांच्या पर्यंत पुस्तकं पोहोचत नाहीत, येस, तर त्यांनी थोडा शोध घेत राहावं की आपल्या शहरात, आपल्या गावात वाचणारे लोक कोण आहेत. ओके. आणि मग त्यांच्याकडून काही वाचायला. आता माझं बंधन असं आहे की माझ्याकडे घरी या आणि वाचा, कारण हे महत्वाचं पुस्तक आहे. हे अमुक एक पुस्तक आहे, घेऊन चला. आत्ता गावामध्ये अशी परिस्थिती आहे की आपली लायब्ररी लोक द्यायला तयार आहेत, पण न्यायला माणसं नाही. काढली ते म्हणाले मी रिक्षा पण तर मुलं पण काही वेळा किती चांगली असतात आणि किती वाईट असतात याचा अनुभव मी आता घेतोय पुस्तकं गोळा करताना लोकांच्याकडून. तर औलख नावाचे एक प्राध्यापक होते सोलापूरमध्ये, त्यांची पुस्तकं आम्ही आणायला गेलो होतो. तर जवळजवळ लायब्ररियन जाधव मॅडम, मी आणि 2-3 अटेंडंट आम्ही पुस्तक गोळा करत होतो. एक
पूर्ण संपेपर्यंत आम्ही ट्रकात पुस्तकं भरत होतो. अर्धा ट्रक तरी सहज झाली असतील. सगळी पुस्तकं, हिंदीचे प्राध्यापक होते ते, सगळं पण इतर पण पुस्तकं होती. आता त्यांच्या मुलांनी सांगितलं होतं की त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की ही पुस्तकं ठेवायला त्यांना कपाटासाठी सुद्धा 1-2 लाख तुम्ही द्या, माझ्या याच्यात नंतर द्या, तुम्ही मी जी बिल केलेली आहे त्याच्यातून लिहा. आणि त्यांना अटेंडंट कमी पडलं तर आठवड्यातनं एखादा मुलगा जाईल, त्याला काहीतरी मानधन द्यायला लागलं तर त्याच्यासाठी एक काहीतरी पैसे द्या. हे अवलक ज्यावेळी त्यांचा मुलगा सांगत होता की हे अवलक ज्यावेळी त्यांना दिसायचं बंद झालं त्यावेळी पाठीवर झोपायचे आणि पुस्तक हातात द्यायचे आणि पुस्तकं कुरवाळायची छातीशी आणि हातावर. हेच त्यांचे. अशी काही माणसं पुस्तकं देणारी आहेत. फक्त गावात आपल्याला वाचणारे प्राध्यापक वगैरे काही मंडळी वेगळा वेगळा अभ्यास करणारे अशी पुस्तकं आहेत. आता माझ्या माहितीत असलेले एक 10-15 तर लोक असे आहेत की त्यांच्याकडे खूप पुस्तकं आहेत. म्हणजे काही जणांच्याकडे आता माझ्याकडे 4-5 मुलांनी मोजायचा प्रयत्न केला, मोजली नाहीत, अर्ध्यात सोडून दिलेत. मी आता ती मोजलेली नाहीत, किती आहेत माहिती नाही. आता त्याची अगदी महत्वाची कपाटं एका बाजूला मी केली आहेत. पण ज्याला खरोखरच मनापासून वाचायचं आहे, त्या माणसाला सांगायचं, या माणसाकडे जा, हा माणूस पुस्तक देईल तुम्हाला. ते म्हणजे माझ्यासारख्या माणसाला सांगायचं, हा अमुक एक माणूस आहे, तू देतो पुस्तक. म्हणजे माझ्याकडे असा एक माणूस होता, ते आता वारले, तुकाराम तुद कुलकर्णी म्हणून होते. मी त्यांना सांगितलं, बाबा हे पुस्तक खूप महाग आहे, तुमच्याकडे आहे काय? तर बाबांच्याकडे ते असायचं आणि बाबा मला न कळता घरी ते पुस्तक देऊन गेलेले असायचे. म्हणजे मध्ये आता अलीकडे वारले त्यावेळी ते अंगारमळा म्हणून एक पुस्तक होतं शरद जोशींचं, आणि ते त्यांनी सांगितलं तुम्ही, पण ते मला माझ्या दृष्टीनं महाग होतं. म्हणजे मी 500-1000च्या वरची पुस्तकं महाग म्हणतो, ती आता माझा मुलगा देतो मला महाग म्हणून. पूर्वी तो माझ्याकडून घ्यायचा, 1000च्या वर असलं तर पप्पा तुम्ही मला पुस्तक द्यायचं. तर ते बाबा मला आणून द्यायचे. म्हणजे कोणी पीएच झालेला माणूस असेल आणि त्यांनी काय त्याचं आलेलं तर त्याला घरी जाऊन त्याला पुस्तक देऊन यायची. अशी ती व्यक्ती होती. म्हणजे त्यांच्याकडे असून सुद्धा हे वाचा नाही, हे नवीन आहे, हे वाचा, आणि तुम्हाला वेळ असेल तर नंतर केव्हा तरी भेटून सांगा काय वाचलं ते. वारले ते बिचारे. म्हणजे त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवशी सर्व गोष्टी वाटून टाकल्या. पुस्तकं तर आधीच वाटली होती, सर्व गोष्टी मुलांना सांगून वाटून टाकल्या होत्या. 12 वाजता रात्री मुलाला सांगितलं, माझ्याकडे होतं ते सगळं मी वाटलेलं आहे, आता अजून तुम्हाला काय द्यायचं असतं, आता माझ्याकडे काही नाही, मी सकाळी उठल्यानंतर तुला सांगितलं होतं, एवढं एवढं अजून माझ्याकडे पाहिजे का सांग. अशी व्यक्ती, खूप ग्रेट व्यक्ती होती. वाचायची म्हणजे उद्योजक होते, आधी जेलर होते, पण अशी माणसं आहेत. तर अशा माणसं, आणि मग काय करायचं आपण, एक असा पुस्तकांसाठी वंचित असलेली माणसं, अशी माणसं शोधायची आणि त्यांच्यासाठी आपण एक हे करायचं आणि त्यांच्यासाठी द्यायचं आपण. वर्षाकाठी, आता मी वर्षाकाठी मला मदत करणार नाही, पण मला आवडणाऱ्या लोकांना काही पुस्तकं देतो. मग देण्याचं आणि घेण्याचं एक 5-7 हजार घेण्यासाठी, स्वतःसाठी आणि गिफ्ट देण्यासाठी असं घेतो. मग तसं आपल्याला या मुलांना पण देता येईल. प्रॉमिस ऑफ अ बुक, प्रॉमिस ऑफ अ पेन्सिल नावाचं एक पुस्तक आहे. ते भारतात परदेशातला एक माणूस आला होता आणि भारतातल्या मुलांना अजून पेन्सिल पण मिळत नाही म्हणून त्यानं शाळा काढायला सुरुवात केली. आता जगभर शाळा आहेत त्याच्या. ॲडम ब्राऊन म्हणून लेखक आहे, प्रॉमिस ऑफ अ पेन्सिल. तसं प्रॉमिस ऑफ अ बुक, ज्याला नाही मिळत ना आम्ही देतो, चला पण वाच बाबा असं. थँक्यू सो मच सर, थँक्यू. असते. थँक्यू थँक्यू. हा. तुमचं पुस्तक वाचायला सुरुवात केली तुम्ही दिलेलं, अरे वा, थँक्यू सर, थँक्यू. ते शिंदे सरांचं पुस्तक आधी, आता मिसेस वाचलं, त्यांनी वाचलं आणि आता मी वाचतोय. दिलीप शिंदे आणि सरांचं. एक तुमच्या मित्रांना द्यायला ठेवले, अजून दिलेलं नाही. नक्की नक्की, मी पण वाचतो आता सर. बरोबर, ओके. ग्रेट. आणि यांचं बुकर टी, त्यांचं आता हे झालं की ते वाचेन. नक्की नक्की सर, नक्की. धन्यवाद सर. मी यानंतर विनंती करतोय या केंद्राचे संचालक डॉक्टर कृष्णा पाटील सर यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्र यामध्ये जो हिंदी आदी विभाग आहे त्याचे श्री चोपडे सर यांनी आजचा हा व्याख्यानाचा योग जुळून आणला, त्याबद्दल प्रथमतः तर मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो.
आणि आपण सर्वही या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आणि या महत्वाच्या व्याख्यानाला उपस्थित राहिलात. हाही माझ्यासाठी फार महत्वाचा भाग आहे. खरं तर एक संयोजनाचा भाग म्हणून आजच्या या व्याख्यानाचं अध्यक्षपदी माझ्याकडे दिलेलं आहे. परंतु ते केवळ जबाबदारीचा भाग म्हणून आणि अतिशय विनम्रपणे मी ते औपचारिकतेचा भाग म्हणून पार पाडत आहे. परंतु माझ्यासाठी नेहमीच आजच्या या व्याख्यानाचे वक्ते असणारे रेडेकर सर हे मेंटॉर म्हणून गुरुस्थानीच आहेत. त्यांच्या घराचं नाव हे अक्षर आहे. त्यांचे जेवढे मजले आहेत त्यातला एक मजला अख्खा पुस्तकांसाठी दिलेला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी मला एक गोष्ट देऊ केलेली होती. त्यामध्ये मला असं वाटलं बहुतेक आजकाल लोक पैशाचं पाकिट देतात, तर तसंच असेल म्हणून मी ते विनम्रपणे नाकारत होतो. पण तेव्हाही त्या पाकिटामध्ये एक पुस्तकं घेण्यासाठीच व्हाउचर होतं. थोडक्यात ग्रंथांनी घडलेला माणूस आणि त्यांच्या हातून काही ग्रंथ घडलेले आहेत अशा वक्त्याचं विचार आपण ऐकलेले आहेत. त्या पूर्ण संबंध मांडणीमध्ये एक हजारो पुस्तकांचं विजडम आपल्याला बघायला मिळालं होतं. ज्या तुकारामांनी नवनीताचा उल्लेख केला ते नवनीत आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळालं. आणि पुस्तक कसे गुरूंना घडवतात, सर्वच गुरूंच्या हातून ग्रंथांची निर्मिती होते की नाही हे माहित नाही, परंतु अनेक पुस्तक जे गुरु झालेले आहेत त्या गुरूंच्या घडण्यामध्ये अनेक ग्रंथांचा पुस्तकांचा वाटा होता. हा सार आपल्याला या आजच्या मांडणीमधून ऐकायला मिळालेला आहे. बरेचसे विद्यार्थी दूरशिक्षण केंद्राचे आहेत. त्यांना अनेक वेळेला या शिक्षकांच्या अनुपस्थितीत, गुरूंच्या अनुपस्थितीत जे स्वयंअध्ययन साहित्य मिळतं हेही त्यांच्यामध्ये शिक्षकांची, गुरूंची भूमिका पार पडत असतात. आणि ते पुस्तकं सुद्धा काही गुरूंनीच लिहिलेली असतात. अप्रत्यक्ष ग्रंथांच्या माध्यमातून अनेक गुरु, शिक्षक त्यांना भेटतात. हा एक वेगळा योग हा दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून त्यांना आलेला असतो. त्या दृष्टिकोनातून आज अनेक पुस्तकांचा अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अनेक ग्रंथांनी घडलेल्या माणसांचा परिचय आपल्याला व्याख्यानामध्ये झाला. त्यामध्ये प्रेमचंद होते, महादेवी वर्मा होते, अशोक वाजपेयी होते, दिनकर होते, इंग्रजीमधले शेक्सपियर होते. अगदी कबीर पासून तर शेक्सपियर पर्यंत सगळेच पुस्तकं होते. म्हणजे आपल्याला हे लक्षात येत असेल की जो व्यक्ती कबीरांबद्दल बोलतो, तुकारामांबद्दल बोलतो, त्याच्याकडून आपल्याला कधी हेड हंटरचं नाव येण्याची शक्यता खूप कमी आहे. किंवा एखाद्याकडून जर हेड हंटर किंवा टाटायन ऐकलं तर त्याच्याकडून कबीर किंवा तुकाराम हे ऐकायला मिळणार नाहीत. परंतु अनेक पुस्तकांच्या अभ्यासक, एक विद्यार्थी म्हणून स्वतः त्या पुस्तकाचं वाचन करणं आणि एक अभ्यासक म्हणून त्याची मांडणी करणं ही हातोटी आजच्या वक्त्यांकडे होती. निश्चितपणे आज एक श्रोता म्हणून, औपचारिकपणे जरी अध्यक्ष दिले, एक श्रोता म्हणून प्रत्येक व्याख्यान सरांचं हे अंतर्मुख करायला लावतं, नवीन जबाबदारी देतं, स्वतःतला वाचक घडवायला मदत करतं. आजच्या या व्याख्यानानं सरांच्या स्वतःतला वाचक, विद्यार्थी हा जागा केलेल्या अनेक पुस्तकांचा परिचय याच्या निमित्तानं झाला, अनेक लेखकांचा झाला, काही लेखकांच्या अनेक पैलूंचा झाला. तर निश्चितपणे इथून पुढच्या वर्षभराची, पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंतची शिदोरी किंवा गुरुप्रसाद या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे. अनेक प्रकारची पुस्तकांची बखर त्यांनी आम्हाला उलगडून दाखवलेली आहे. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये उल्लेख केला, जसे का सायक्रेटिस्टची डायरी असते तशी त्यांची डायरी ही बघायला निश्चितपणे आम्ही उत्सुक आहोत. कारण की ती डायरी ही एका साध्या शिक्षकाची, वाचकाची नसणार आहे, तर ती अनेक ग्रंथांनी घडलेली खरं तर ती डायरी म्हणजे गाथा असणार आहे. आणि ती गाथा निश्चितपणे आज तुमच्या वाणीतून आम्हाला बघायला मिळालेली आहे. आणि त्याच्यातून निश्चितपणे जशी तुकारामांची गाथा आहे त्याच्यातून अनेक सुवचनं, अनेक प्रेरणाच्या गोष्टी ह्या आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी कोणाला गुरु मांडलेले त्यांची एक मोठी यादी होती. त्यांच्यामध्ये काही लहान माणसं होती, काही विद्यार्थी होती, काही त्यांचे शिक्षक होते, काही त्यांचे सहाध्यायी होते, अनेक ग्रंथ लिहिणारी माणसं होती. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की तुकाराम होते, कबीर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, बहिणाबाई होत्या. जसं गुरु दत्तांनी 24 गुरु केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पृथ्वी म्हणतो, वायू म्हणतो, आकाश आहे, जल आहे, अग्नी आहे, चंद्र आहे, सूर्य आहे. तसं कोणाला जो जो शिकवतो आपलं लर्निंग ऍटिट्यूड आहे की नाही, आपण शिकायला तयार आहेत की नाही, आपण शिष्य म्हणून आपल्यातल्या शिष्याला तयार केले की नाही. जर ह्या शिष्य घडवण्याचं काम, आपल्यातलं शिष्यत्व घडवण्याचं काम, याचं श्रेय सुद्धा त्यांनी पुस्तकांना दिलेलं आहे. त्यामुळे पुस्तकं आपल्याला गुरुच्या माध्यमातून भेटणारच आहेत. प्रश्न असा आहे की आपण आपल्यातला शिष्य म्हणजे तो लर्निंग ऍटिट्यूड, आपल्यातला वाचक किंवा आपल्यातला लेखक तयार केलेला आहे की नाही, रोज लिहिण्याचा संकल्प आपण या निमित्ताने घेतलेला आहे की नाही. जर तो केलेला असेल तर निश्चितपणे गुरु हा आपल्याला अनेक पद्धतीनं घडवणारच आहे. म्हणजे त्यांनी
असं सांगितले की जर आपला हॅमलेट होऊ द्यायचा नसेल तर आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, आपण हॅमलेट वाचली पाहिजेत, आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत. आपल्याला दिलेली जी सीम आहेत, सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल आहेत, म्हणजे कधी कधी पुस्तक आपल्याला इन्स्ट्रक्टर म्हणून भेटतात, कधी काही पुस्तकं आपल्याला शिक्षक म्हणून भेटतात, तशी काही पुस्तकांमधला आशय आपल्याला गुरु म्हणून भेटतो. म्हणून आजच्या व्याख्यानाचं शीर्षक आपण ग्रंथ हेच गुरु दिलेलं आहे. पण ते देताना आम्ही कधी कधी सहज संवादाचा भाग म्हणून झाला, परंतु मी जेव्हा काही पुस्तकं चाळली तेव्हा असं म्हटलं की कशाला गुरु मानावं. तर त्यांनी सांगितलं की जे 6 गोष्टी करतात, म्हणजे प्रेरकश्च सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिष्यको बोधकश्चैव षडेते गुरु स्मृता. म्हणजे जो प्रेरणा देतो, जो सूचना देतो, जो पाठ करे, मार्गदर्शन करे, शिक्षा दे, बोध करा, ये 6 गुरु माने जाए. तर मला असं वाटतं की या 6ही गोष्टी निश्चितपणे चांगली पुस्तकं करतात आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या व्याख्यानामधून आला. सरांच्या प्रत्येक पुस्तकांमधून, व्याख्यानामधून अनेक गोष्टी नव्याने बघायला मिळतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की काही जणांचं व्याख्यान हे माहिती देतं, काही जणांचं व्याख्यान हे आपल्याला ज्ञान देतं, पण काही जणांचं व्याख्यान आपल्याला एनलाइटमेंट किंवा विजडम देतं. आजचं व्याख्यान हे विजडम देणारं होतं. अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक फॉर्म्युले, अनेक तंत्र मंत्र टूल्स देतात. म्हणजे आजच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी आवडल्या. त्याच्यात एक गोष्ट जे तंत्रज्ञानाचा सरांनी उल्लेख केला, त्यामुळं पुस्तक आपला MRI करतात, पुस्तक आपलं ऑडिट करतात. म्हणजे एखादा व्यवस्थापनातला विद्यार्थी ऐकत असेल तर खरंच पुस्तकाने आपलं ऑडिट केली की नाही, आपला आतला सेल्फी घेतलाय का. ते पुस्तक कॅमेऱ्याचं काम करतात, आपल्याला आतला सेल्फी देतात, तर ते सेल्फी आपला घेतलाय का पुस्तकांनी. तर ही गोष्ट केलेली आहे. डोळ्यात खुपण्याचाही भाग त्यांनी सांगितलाय की ज्याच्यामधून पुस्तकं या डोळ्यामध्ये अंजन घालतात, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तर निश्चितपणे सर, ही सर्व ग्रंथ आम्ही काही वाचलेली आहेत, ती परत नव्यानं वाचू, काही लेखक वाचलेली आहेत, ग्रंथप्रेमी आम्ही वाचलेली आहेत. तर ग्रंथांवर प्रेम करायला तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे, त्यातला आमच्यातल्या वाचकाला आव्हान दिलेलं आहे आणि आव्हानही केलेलं आहे. तर या माध्यमातून निश्चितपणे आमच्यातल्या वाचक जागृत करण्यासाठी आपल्याला धन्यवाद देतो. माझी सर्व टीम, आजचे आमचे उपकुलसचिव शिंदे साहेब आहेत, मोवाडीकर सर आहेत, आजचे आयोजक चोपडे सर आहेत, नितीन रणदिवे आहेत, तांत्रिक सहाय्य करणारे मुफीद आहेत. हे सगळे चांगले वाचक आहेत. ते अधिक चांगले वाचक होण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना आपण जी प्रेरणा दिली त्याबद्दल एक शिष्य म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपल्याला परत एकदा नमन करतो. आपल्यातल्या सर्व विद्यार्थ्यांमधल्या आणि सहकाऱ्यांमधल्या गुरुतत्वाला नमस्कार करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.